नमस्कार, सुप्रभात. दासबोध अभ्यासाचा आपला आज 199वा समास चालला आहे. आजच्या अभ्यासवर्गाची सुरुवात करते आहे स्मिता देवधर. सर्व साधकांना नमस्कार. नुकतीच रामनवमी होऊन गेली म्हणून एक रामाचं भजन गाण्याचा प्रयत्न करते. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती म्हणत हा सोपा, किती म्हणत हा सोपा. भवडोई हा संसार सारा, क्षणिक आपण सावध रहा. भवडोई हा संसार सारा, क्षणिक आपण सावध रहा. घालीन हा छापा, घालीन हा छापा, घालीन हा छापा, किती म्हणत हा सोपा, किती म्हणत हा सोपा. उठता बसता काम करता, वदनी राम नाम घेता. उठता बसता काम करता, वदनी राम नाम घेता. खर्च लागतो काय, खर्च लागतो काय, खर्च लागतो काय, किती म्हणत हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती म्हणत हा सोपा. सदाशिव हा विष प्याला, दाह त्याचा शीतल झाला. सदाशिव हा विष प्याला, दाह त्याचा शीतल झाला. करिता नाम जपा, करिता नाम जपा, करिता नाम जपा, किती म्हणत हा सोपा, किती म्हणत हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती म्हणत हा सोपा. महापातकी बाल्या कोळी, उलट्या नामे पापे जाळी. महापातकी बाल्या कोळी, उलट्या नामे पापे जाळी. वाजविता डंका, वाजविता डंका, वाजविता डंका, किती म्हणत हा सोपा, किती म्हणत हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती म्हणत हा सोपा. चोरही लुटती सर्व काही, नामस्मरणे हृदयी राही. चोरही लुटती सर्व काही, नामस्मरणे हृदयी राही. नाही भय धोका, नाही भय धोका, नाही भय धोका, किती म्हणत हा सोपा, किती म्हणत हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती म्हणत हा सोपा. ब्रह्मचैतन्य सांगती लोका, घालवू नका जन्म पुका. ब्रह्मचैतन्य सांगती लोका, घालवू नका जन्म पुका. पुन्हा नाही मोका, पुन्हा नाही मोका, पुन्हा नाही मोका, किती म्हणत हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती म्हणत हा सोपा, किती म्हणत हा सोपा, किती म्हणत हा सोपा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवत गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत, परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात,
न चले जेथे श्रीराम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेकं परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं शुकासारिखे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आज 199 समास म्हणजेच पुढचा रविवार आपल्या दासबोध सेशनचा समर्थ प्रस्थानत्रयीमधला दुसरा ग्रंथ मनाचे श्लोक आणि दासबोध आणि आत्माराम या 3 ग्रंथांमधला दुसरा मोठा महत्वाचा ग्रंथ दासबोध या पुढच्या रविवारी समारोप होईल। आणि आज त्याच्या आधीचा समास, शेवटच्या आधीचा समास 199वा समास म्हणजेच 10व्या दशकातला 20व्या दशकातला 9वा समास सूक्ष्म निरूपण। हा समास ज्यावेळेला मी काल पाहत होतो त्यावेळेला सहजच माझ्या मनात विचार आला की समर्थांनी हा समास शेवटच्या समासाच्या आधी का घातला असेल, का सांगितलं असेल, समर्थांची भूमिका त्याच्या पाठीमागे काय असेल। तर थोडासा विचार करताना लक्षात आलं की ज्या वेळेला समर्थांनी दासबोध सांगण्यासाठी सुरुवात केली आणि सुरुवातीलाच सांगितलं काही समासामध्ये की दासबोधामध्ये मुख्य काय सांगितलेलं आहे तर भक्ती मार्ग सांगितलेला आहे, भक्ती मार्ग विशद करून सांगितलेला आहे। आणि दासबोधाचं प्रयोजन एकच आहे की त्या भक्ती मार्गाच्या साहाय्यानं प्रामुख्यानं आम्हाला त्या देवाची प्राप्ती होणार, म्हणजेच आम्हाला त्या प्रभू श्रीरामाचं दर्शन होणार। हे त्या भक्ती मार्गाचं फायनल डेस्टिनेशन आहे। म्हणजे थोडक्यात आम्ही प्रवास चालू केला पहिल्या समासापासून, दासबोधाच्या पहिल्या समासापासून, आणि आता आम्ही जवळजवळ शेवटच्या समासापर्यंत आलेलो आहोत।
आपण सुद्धा गेले 4-4.5 वर्ष दासबोध पाहतोय. खूप लांबचा पल्ला आहे, खूप लांबचा प्रवास आहे. त्या प्रवासामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारांनी समर्थांनी विषय हाताळलेले आहेत, त्याच्यावर विवेचन केलेलं आहे, त्याच्यावर निरूपण केलेलं आहे. पण जसं आम्ही सध्याच्या काळामध्ये गुगल मॅप लावतो आणि गुगल मॅप मध्ये आम्ही सारखं बघत राहतो की आम्ही बरोबर आहे का, आमचा मार्ग बरोबर आहे का. आणि बघा तुम्ही पण, चुकून जर माझं एखादा टर्न चुकला किंवा हायवेवर मी जातोय आणि एक्झिट घ्यायची चुकली किंवा चुकीची एक्झिट घेतली, तर काय होतं की मी गुगल मॅप रिरूट करतो आणि रिरूट करून आम्हाला परत आम्ही त्या महामार्गावर आमच्या डेस्टिनेशन पर्यंत आणण्यासाठी त्याचा आम्हाला उपयोग होतो. की त्याच वेळेला आम्हाला लगेच कळतं की अरे मी डिटूर झालेलो आहे, मला जायचं होतं पुण्याला, मला जायचं होतं दिल्लीला, पण मध्येच मी दुसरा एक्झिट घेतली आणि डिटूर होऊन मला परत त्या मार्गावर मेन रोडवर आणण्याचं काम गुगल मॅप करतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तसंच समर्थांनी आम्हाला सांगितलं की दासबोध हा भक्तिमार्गाचा आहे. भक्तिमार्ग मी त्याच्यामध्ये विशद करून सांगितलेला आहे प्रामुख्यानं, म्हणजेच भक्ती सांगितलेली आहे. आणि जर भक्ती जर सांगितली असेल तर मुख्यत्वाने प्रश्न येतो की भक्ती कुणाची करायची, भक्ती कुणाची आम्ही करतो, कुणासाठी आम्ही भक्ती करतो. तर प्रत्येकाचं उत्तर हे आम्ही देवाची भक्ती करतो. जे अध्यात्म जाणतात त्यांना पूर्णपणे माहिती आहे की आम्ही भक्ती कुणाची करतो. आम्ही माणसाची भक्ती करत नाही, आम्ही दुसऱ्या व्यक्तीची भक्ती करत नाही, आम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या त्या देवाची भक्ती करतो. याच्यामध्ये कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही सर्वजण देवाची भक्ती करतो. पण प्रश्न असा आहे की त्याचा पुढचा जर आम्ही विचार केला की प्रत्येकाला माहितीये की आम्ही देवाची भक्ती करतो, पण प्रत्येकाची देवाची डेफिनेशन वेगवेगळी आहे. आम्ही जर प्रश्न विचारला की अरे तू देवाची भक्ती करतोस मान्य आहे, पण तुझा देव कसा आहे, तुझा देव कुठे आहे, तुझं देवाबद्दल असणारं अंडरस्टँडिंग काय आहे, नक्की तुझ्या कोशामध्ये, तुझ्या डिक्शनरीमध्ये देवाची डेफिनेशन काय आहे. आणि मग आम्हाला लक्षात येईल की जितकी माणसं तितक्या देवाच्या डेफिनेशन आहे. नवे जितकी माणसं तितके देवाचे प्रकार आहेत, आणि जितके देवाचे प्रकार आहेत तितकेच भक्तीचे सुद्धा प्रकार आहेत. आणि म्हणूनच देव दिसत नाही, त्यामुळे भक्ती ही दिसत नाही, ती दाखवता येत नाही. कारण भक्ती हा मनाचा भाव आहे आणि तो भाव आम्हाला जाणून घेतला पाहिजे. आणि म्हणूनच दासबोधाचा शेवट होत असताना समर्थांनी परत आम्हाला डिटूर होऊ नये, आम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ नये. दासबोधामध्ये भक्तिमार्ग सांगितलेला आहे कबूल. आता परवाच राम नवमी झाली, राम जन्मोत्सव आम्ही साजरा केला, मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे झाले, मोठ्या प्रमाणावर जेवणावळी झाल्या. त्याच दिवशी समर्थांचा सुद्धा जन्मोत्सव झाला. आणि त्याच वेळेला समर्थ सुद्धा आम्हाला इथे सांगता आहेत की अरे दासबोधामध्ये किंवा प्रत्येक साधकासाठी किंवा प्रत्येक उपासकासाठी की आम्हाला देवच पाहायचं आहे, आम्हाला देवदर्शनच हवं आहे.
आम्ही देवदर्शनासाठीच देवळात जातो, देवदर्शनासाठीच आम्ही तीर्थाटनाला जातो, देवदर्शनासाठीच आम्ही सगळे व्याप करतो. मग हे जर बरोबर आहे तर आमचा देव कुठे आहे? तो देवळात आहे का? तो मूर्तीत आहे का? आम्ही देवळात जातो, देवाला नमस्कार करतो, वेगवेगळे सण साजरे करतो, जेवणावळी घालतो, छान कपडे घालतो, दागिने घालतो. यामुळे आम्हाला देवदर्शन होईल का? समर्थांनी मुद्दाम या समासामध्ये अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न आमच्या समोर उभारून साधकांसाठी एक बोध, दासबोध सांगताना परत आम्हाला वळणावर आणण्यासाठी, परत आम्हाला डिटूर झालेलं असताना, कारण हे डिस्ट्रॅक्शन एवढं मोठं आहे की एकदा आम्ही डिस्ट्रॅक्ट झालो की आम्ही परत महामार्गावर, आमच्या डेस्टिनेशनवर, आमच्या मार्गावर येण्यासाठी कित्येक जन्म आम्हाला घ्यायला लागतील. आणि म्हणून एकदा आम्ही डिस्ट्रॅक्ट झालो की आम्ही भक्ती मार्गातून, आम्ही म्हणतो आम्ही भक्ती करतो, म्हणतो आम्ही देवाचं करतो, म्हणतो आम्हाला देवदर्शन पाहिजे आहे, म्हणतो आम्ही नामस्मरण करतो, म्हणतो आम्ही मेडिटेशन करतो, म्हणतो आम्ही पूजा करतो, नवविधा भक्ती समर्थांनी सांगितलेली आहे त्या समासामध्ये. ते सर्व 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 आम्ही करतो, पण सर्व करून सुद्धा आम्ही समाधानी, तृप्त, आनंदी आणि शांत जर होत नसेल तर आम्ही नक्कीच डिटूर झालेलो आहोत. आम्ही त्या महामार्गापासून, आमच्या आनंदाच्या, शांततेच्या मार्गापासून आम्ही ढळलेलो आहोत. आम्ही कुठेतरी रॉंग एक्झिट घेतलेली आहे आणि आम्ही भरकटत चाललेलो आहोत, असं समर्थांचं म्हणणं आहे. आणि म्हणून समर्थांनी परत आम्हाला व्यवस्थित भक्तीच्या मार्गावर आणण्यासाठी, देवाच्या दर्शनासाठी अतिशय कनवाळूपणे, अतिशय दयाळूपणे आम्हाला हा समास इथे आम्हाला दिलेला आहे. समर्थांनी, ही शास्त्राची पद्धतच आहे की वेगवेगळे प्रश्न विचारून साधकाला सावध केलं जातं. अखंड सावधान हा तर समर्थांचा मंत्र आहे की सावधान होण्यासाठी, आम्ही त्याच्यातून सावधान करून योग्य तो उपदेश, योग्य तो बोध घेण्यासाठी आम्हाला हा समास समर्थांनी सांगितलेला आहे. आपण समास वाचूया. समास 9, सूक्ष्म निरूपण. सुरुवातच समर्थांनी सूक्ष्म निरूपण असं केलेलं आहे. सूक्ष्म निरूपण याचाच अर्थ आहे की हा देवाचा समास आहे. आम्ही देव पाहण्याला जाणार आहोत, देवदर्शन होणार आहे. आणि आमच्या सामान्यतेने आम्ही देव म्हणल्यानंतर आम्ही कुठे देवाला भेटायला जातो? स्थूल पद्धतीने आम्ही देवाचा विचार करतो आणि देवाला भेटायसाठी, देवदर्शनासाठी आम्ही देवळात जातो. देवदर्शनासाठी, देवाला पाहण्यासाठी आम्ही तीर्थयात्रेला जातो. देवाला पाहण्यासाठी, देवदर्शनासाठी, भक्ती करण्यासाठी आम्ही गणेशाची मूर्ती बसवतो. हेच सूत्र घेऊन समर्थ इथं आम्हाला पहिल्यांदा प्रश्न विचारतात. समास 9, सूक्ष्म निरूपण. श्रीराम, मृत्तिका पूजन करावे आणि सवेची विसर्जावे, हे मानेना स्वभावे अंतःकरणासी श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे मृत्तिका पूजन करावे म्हणजे आपण जर आपल्या सणांचं जर बघितलं, आपल्या संस्कृतीमध्ये जर आपण आपले सण जर बघितले तर गणपतीच्या वेळेला आम्ही गणपतीची प्रतिष्ठापना करतो. म्हणजे काय करतो तर आम्ही मातीची गणपती आणतो, मातीचा गणपती आणतो, त्याची प्रतिष्ठापना करतो. काही जण 1 दिवस, काही जण 1.5 दिवस, काही जण 3 दिवस, काही जण 7 दिवस, काही जण 10 दिवस, अशा पद्धतीने दररोज त्या गणपतीची पूजा करतात. आणि
पूजा केल्यानंतर त्याचं विसर्जन केलं जातं. आम्ही सर्वांनी गेले कित्येक वर्ष अशाच पद्धतीने गणेशोत्सव साजरा केलेला आहे. आणि आता तर सध्याच्या काळामध्ये गणेशोत्सव साजरा करायचा म्हणजे वर्गणी काढायची, मोठ्या प्रमाणावर डॉल्बी लावायचं, मोठा आवाज करायचा आणि नाचायचं, असं गणेशोत्सवाचं स्वरूप झालेलं आहे. गणेशोत्सवाचं जर सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली असेल तर त्यांच्या मनामध्ये तो गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव चालू करण्यामागे काय प्रयोजन होतं, तर सर्वांनी एकत्र यावं. कारण सर्वांचं आराध्य एकच आहे, आमचा गणपती बाप्पा आमच्या सगळ्यांचा आवडता आहे. त्या गणपतीच्या आधाराने, त्या गणपती आवडत असल्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्र यावं आणि गणपतीची प्रतिष्ठापना करावी, गणपतीचं पूजन करावं. त्या योगे आम्ही आमच्या मनामध्ये गणपतीचा, गणेशाचा भक्तिभाव आमच्या मनामध्ये यावा आणि आम्ही एकत्र आल्यानंतर, त्या एकत्र धाग्यानं बांधल्यानंतर त्याचा आमच्या देशासाठी सुद्धा उपयोग व्हावा, यासाठी लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचं चालू केलं. घरातल्या लेवलला आम्ही सगळेजण गणेशोत्सव साजरा करतो, पण प्रत्येक वेळेला आम्हीच बघितलं तर डिस्कशन्स होतात की अरे गणपतीचं विसर्जन कुठं करायचं. सध्याच्या काळामध्ये ते नदीमध्ये करून देत नाहीत, कारण पूर्वी मातीच्या मूर्ती होत्या, आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आहेत. पूर्वी साधे रंग वापरले जायचे, बायोडिग्रेडेबल सध्याच्या काळामध्ये विचार केला असता. आता सध्याच्या काळामध्ये जे रंग वापरले जातात ते पाण्यामध्ये मिसळत नाहीत. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यामध्ये विरघळत नाही. आणि म्हणून ज्यावेळेला आम्ही विसर्जन करतो त्यावेळेला 2 दिवसानंतर, 3 दिवसानंतर जर आम्ही नदीच्या किनाऱ्यावर गेलो, त्या वाळूमध्ये गेलो, तर आम्हाला त्याच गणपतीच्या विसर्जन केलेल्या मूर्तींची विटंबना होताना दिसते. आणि त्यामुळे मग त्याच्यावर सोल्युशन म्हणून आता वेगवेगळे छोटे छोटे तलाव, छोटे छोटे टँक नगरपालिका, महानगरपालिका करतात आणि तिथे गणपतीचं विसर्जन करायला सांगितलं जातं. आणि गणपतीचं विसर्जन करताना 2 मिनिटात विसर्जन करतात आणि मग ते मूर्ती परत बाहेर काढून ठेवतात आणि ट्रॅक्टर येऊन तो मूर्ती घेऊन जातो. अहो, आम्ही 8 दिवस, 9 दिवस, 10 दिवस याच गणपतीचं पूजन केलेलं आहे आणि अशा पूजन केलेल्या मूर्तीचं असं विसर्जन व्हावं हे आम्हाला कुणालाही अंतःकरणामध्ये आवडत नाही, मानवत नाही. आम्ही अनेक वेळेला त्याच्यावर डिस्कशन्स होतात, आमच्या मनामध्ये शंका निर्माण होतात, आमच्या मनामध्ये डाऊट्स निर्माण होतात, आमच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होतात की अरे हा गणपती कसला, अशा गणपतीचं आम्ही विसर्जन करतो, अशा गणपतीचं आम्ही पूजन करतो, मग आम्ही गणेशोत्सव कसा साजरा करावा. मग काही विद्वान लोक त्याच्यावर विचार करतात, म्हणतात की आता आम्ही काय करतो, मातीचा गणपती करत नाही, घरातलीच एक मूर्ती ठेवतो आणि मग विसर्जन करायचा प्रश्नच नाही. मग अशा विद्वानांना जर विचारलं की मग त्याला वेगळं करायचं काय कारण आहे, तू दररोजच तर त्याची पूजा करतोस, तर तू वेगळं कशाला काढतोस, त्यांनाही त्याचं आन्सर देता येत नाही, कारण त्यांनाही त्याचं आन्सर माहिती नाही. असे अनेक प्रश्न. कारण आम्ही गणपती उत्सव कशासाठी साजरा करतो, तोच विषय ज्या वेळेला हरतालिकेची पूजा केली जाते, शंकराची पिंड मातीची केली जाते, त्याच वेळेला हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो की अरे मृत्तिकेचा भगवान, मृत्तिकेचा शंकर आम्ही केला, पानांनी त्याची पूजा केली आणि नंतर संध्याकाळी दुसऱ्या दिवशी आम्ही त्या मृत्तिकेचा असलेला शंकर त्याचं विसर्जन केलं. आता ते विसर्जन कुठं करायचं हाही प्रश्न आहे. नदीमध्ये सांगतात की तुम्ही नदीमध्ये विसर्जन करू नका कारण नदी खराब होते. आम्ही केराच्या टोपलीमध्ये त्याचं विसर्जन करू शकत नाही कारण आमचं मन मानत नाही.
मग आम्ही विसर्जन कुठं करायचं? कारण आज पुण्या, मुंबई, बेंगलोर सारख्या शहरामध्ये माती नावाचा प्रकार सुद्धा आम्हाला जवळपास दिसत नाही. कॉन्क्रीटची जंगल असल्यामुळे आम्ही ते मातीचं विसर्जन कुठं करावं हेही आम्हाला कळत नाही. आणि मग आमच्याच मनामध्ये अनेक प्रश्न, अनेक डाऊट्स, अनेक शंका निर्माण होतात की मी कशासाठी करतोय. मग आमची मुलं, नातवंड आम्हाला प्रश्न विचारतात की हे कशासाठी करायचं, मग हे केलं नाही तर काय होईल. अर्थातच आमच्याकडे याची उत्तरं नसल्यामुळे, आमच्याच मनामध्ये डाऊट्स असल्यामुळे, आमच्याच मनामध्ये प्रश्न असल्यामुळे, आम्ही कशासाठी हे सर्व करतोय हेही आम्हाला कळत नसल्यामुळे आम्ही समाधानकारक उत्तर सध्याच्या तरुण पिढीची, जेन झीडची आम्ही देऊ शकत नाही, की जी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात वावरते आहे, ज्यांचं एक्सपोजर सगळं आहे, टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे त्यांनाही आम्ही उत्तर देऊ शकत नाही. आम्ही म्हणतो की आमच्या आई वडिलांनी आम्हाला सांगितलं की असं करायचं, आम्ही करतो, आम्ही प्रश्न विचारत नव्हतो. सध्याची पिढी जरा जास्तच प्रश्न विचारते, त्या अर्थी त्यांना काही कळत नसावं, आम्हाला उत्तर देता येत नाही. त्यामुळे आमच्या 2 पिढ्यांमध्ये एक तफावत होत जात. मुद्दाम थोडस विस्तार करून हा विषय मांडतोय. याचं कारण काय की आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये हे विषय आहेत, आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत. देव पूजावा आणि टाकावा हे प्रशस्त न वाटे जीवा, याचा विचार पहावा अंतर्यामी स्थिराम. समर्थ स्वतः ही शास्त्राची शिकवण्याची पद्धत आहे, पेडागॉजी म्हणतात त्याला. की प्रश्न जर आमच्या मनात असतील तर अजून दुसरे प्रश्नाला उत्तर न देता प्रश्नाला प्रश्न विचारणं आणि त्या प्रश्नाला प्रश्न विचारून त्या माणसाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करणं ही शास्त्राची शिकवण्याची पद्धत आहे. आणि म्हणून समर्थांनी इथं तेच प्रश्न विचारला की अरे देव पूजावा आणि टाकावा हे आम्ही सगळेजण करतो, पण हे आम्हाला, आमच्याच जीवाला, आमच्याच मनाला हे प्रशस्त वाटत नाही. मग समर्थ म्हणतात तू काय कर, दुसऱ्या कोणाला प्रश्न विचारण्याच्या ऐवजी की ज्यालाही काही माहिती नाही, मग त्याच्यावर डिस्कशन होतात की मला असं वाटतं, मला तसं वाटतं, आपण हे करून पाहू, ते करून पाहू. हे कुलधर्म कुराचार आहेत, मग करावेत का न करावेत, मग केले तरी चांगले, नाही केले तरी चांगले. जर आम्ही नाही केले तर आमच्या मनात विचार येतो की अरे मग देव जर कोपला तर काय होईल, आपल्यावर प्रॉब्लेम येईल, नको नको आपण करूया. म्हणून आपण करत राहतो. केल्यानंतर अरे इतके वर्ष करतोय पण तरी आमच्या आयुष्यातले प्रश्न सुटत नाहीत, संकट सुटत नाहीत, मग काय उपयोग आहे, मग थांबूया का, मग थांबूया, पण नको. कारण थांबलं तरी प्रॉब्लेम, केलं तरी प्रॉब्लेम. हे प्रशस्त न वाटे जीवा, याचा विचार करावा अंतर्यामी स्थिराम. समर्थ म्हणतात की अरे तू मनुष्य आहेस, तू माणूस आहेस, तुला बुद्धी दिलेली आहे, याचा विचार तू बुद्धी न कर, याचा विचार पहावा अंतर्यामी स्थिराम. पुढे जातात, देव करीजे ऐसा नाही, देव टाकीजे ऐसा नाही, म्हणून याचा काही विचार पहावा श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे जर मृत्तिकेची शंकर केला असशील, किंवा तू मातीची गणपती आणलेला असशील, किंवा एखादा नर्मदेतला गोटा आणला आणि तू शंकर म्हणून त्याचा पूजन करत असशील, नव्हे आम्ही देवळामध्ये एक मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि त्या मूर्तीसाठी आम्ही दर वेळेला त्या मूर्ती पूजा करण्यासाठी देवळात जातो. याचाच अर्थ असा झाला की देवाची सुद्धा आम्ही स्वतः उत्पत्ती केली, म्हणजेच त्या मूर्तीची उत्पत्ती केली, त्या कुंभारांनी त्या मूर्तीची उत्पत्ती केली. आम्ही मूर्तिकेची शंकर केला, म्हणजे आम्ही त्या शंकराची उत्पत्ती केली. आणि म्हणजे त्या देवाला उत्पत्ती आली आणि विसर्जन केल्यानंतर त्याचं विसर्जन झालं, म्हणजे त्याला लय झाला. म्हणजेच थोडक्यात आम्ही आमच्या देवाला जन्मही आणवला आणि आम्ही आमच्या देवाला मृत्यूही आणवला. म्हणजेच आम्ही आमच्या देवाला उत्पत्ती स्थिती लय याच्यातून आम्ही त्याला नेलं. अरे देव इतका छोटा आहे का, देव इतका सोपा आहे का, की जो कुणालाही, तुम्हालाही मला आम्ही उत्पन्न करू शकतो आणि आम्ही त्याला थोडे दिवस पूजा करतो आणि नंतर त्याचं विसर्जन करतो. इतका आमचा देव संकुचित आहे का?
इतका आमचा देव लिमिटेड आहे का? आणि तो जर लिमिटेड असेल, तो जर संकुचित असेल, तर तो देव आहे का? म्हणून याचा काही विचार पाहावास राम. म्हणून समर्थांच्या काळामध्ये सुद्धा समर्थांना हे का लिहावंसं वाटलं, जर थोडा विचार केला तर त्यांच्या काळामध्ये सुद्धा अफजल खान आलेला होता. आठवत असेल तर बघा, शाहिस्ते खान आलेला होता महाराष्ट्रामध्ये. शाहिस्ते खान, अफजल खान येताना, आदिलशाह येताना येणाऱ्या संबंध सगळ्या देवळांचा विध्वंस करत हे अफजल खान आणि शाहिस्ते खान आणि सगळे आदिलशाह सगळेजण आलेले आहेत. आणि ज्या वेळेला मूर्तीचा भंग होतो त्यावेळेला सहजच आमच्या भोळ्या भाबड्या लोकांच्या मनामध्ये असा विचार येतो की आमच्या मूर्तीचा भंग झाला म्हणजे आमच्या धर्माचा भंग झाला, म्हणजे आमचाही भंग झाला. आम्ही बाटलो, आम्ही धुळीला मिळालो, आमचं मन कमकुवत झालं, आम्ही हरलो, आमचा काही एक उपयोग नाही, आम्ही आमच्या देवाला सांभाळू शकलो नाही. अरे तू देवाला सांभाळणार, तू कोण? तू देवाला सांभाळला पाहिजेस, त्यासाठी तू केवढा व्हायला पाहिजेस? आणि म्हणून त्या काळामध्ये सुद्धा जो समाज झालेला होता तो दुःखी कष्टी होता. समाज होता त्याच्यामध्ये आत्मविश्वास नव्हता. समाज होता तो धर्म सोडून रडत बसलेला होता, निवृत्त झालेला होता, दुःखी झालेला होता. नवे नवे अनेकांनी धर्मांतर करून दुसरा धर्म सुद्धा स्वीकारल्याच्या गोष्टी आपण ऐकलेल्या नाहीत का हिस्ट्रीमध्ये? आणि म्हणून समर्थ असं म्हणतात की अरे देवा मूर्तीचा भंग केला म्हणजे त्या देवाचा भंग केला नव्हे, त्या मूर्तीचा भंग केला म्हणजे आमचा देव संपला नव्हे. देव आमचा त्या मूर्तीमध्ये आहे का? तर देव आमच्या त्या मूर्तीमध्ये आहे. मग देव जर आमच्या मूर्तीमध्ये असेल तर मग त्या मूर्तीचा भंग केल्यानंतर मग देवाचं काय झालं? देव भंग पावला का? म्हणून याचा काही विचार पहावास राम. समर्थ म्हणतात की अरे तो देव मूर्तीमध्ये आहे कबूल, पण देव मूर्तीमध्ये असून सुद्धा तो मूर्तीच्या बाहेरही आहे. आणि म्हणूनच अफजल कितीही हजारो वर्षांपूर्वी किंवा हजारो केव्हाही वर्षानंतर सुद्धा कुठलाही माणूस येऊ देत, त्यांनी आमची मूर्ती भंग करू देत, आमचा देव भंगणार नाही, कारण आमचा देव त्या मूर्तीतही आहे आणि मूर्तीच्या बाहेरही आहे. आमचा धर्म त्या मूर्तीमध्येही आहे, देवळामध्येही आहे, आणि आमचा धर्म देवळाबाहेरही आहे. एवढा आमचा धर्म, एवढा आमची देव, एवढा आमचा गणेश, एवढा आमचा शंकर, एवढी आमची देवी अनलिमिटेड आहे. आमचा देव एवढा संकुचित नाहीच. देव तयार करता येतो आणि देव टाकता येतो, एवढा छोटा देव आमचा नाहीच. म्हणून याचा काही विचार पहावास राम. समर्थांनी इथं आम्हाला देव म्हणजे काय ह्याचा विचार करायला सांगितलेला आहे. समर्थांनी ही टीका केलेली नाही. आम्ही गेल्याच आठवड्यामध्ये रामनवमी साजरी केली, राम जन्मोत्सव साजरा केला. आम्ही सगळ्यांनी ते रामाला पाळण्यात घातलं. सगळ्यांनी दुपारी 12 वाजता पाळणा हलवला, 12 जो रे अशी गाणी म्हणली आणि तो सण, तो उत्सव साजरा केला. आमचा देव, आमचा राम, तो त्या पाळण्यात आहे कबूल. त्या पाळण्यामध्ये घातल्यानंतर आम्ही अभंग म्हणले, आम्ही जोजवा म्हणला कबूल, आणि नंतर झाल्यानंतर भंडारा झाला आणि आम्ही परत त्या देवाला काढून देवळामध्ये ठेवला. आमचा जन्मोत्सव, आमचा रामाचा जन्मोत्सव, ही कन्सेप्ट, हा सण, हा उत्सव एवढ्यासाठीच दिलेला आहे का? म्हणून याचा काही विचार पहावास का. समर्थ म्हणतात की फक्त आम्हाला आमच्या मनाला आलंबन देण्यासाठी, आमच्या मनामध्ये भाव निर्माण होण्यासाठी आम्हाला हे सण दिलेले आहे. आम्ही राम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमतो, देवळात जातो, पाळणा म्हणतो, देवाचा जन्म साजरा होतो, पण मनामध्ये आम्ही विचार करतो की अरे आमचा देव
त्या पाळण्यामध्ये आहे, पण ते पाळण्यामध्ये असून सुद्धा तो देव हा संबंध सगळ्या जगामध्ये, सगळ्या युनिव्हर्समध्ये तो ओतप्रोत भरलेला आहे. तो युनिव्हर्स मध्ये आकाशासारखा आहे, तो अनलिमिटेड आहे. आणि म्हणूनच फक्त आम्हाला ते कळत नाही, आम्हाला समजण्यासाठी, आम्ही लहान आहोत म्हणून आम्हाला आमचा भाव निर्माण होण्यासाठी आम्हाला हे सण दिलेले आहे. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेला राम जन्मोत्सव साजरा करतो किंवा कुठलेही सण साजरे करतो, त्यावेळेला सण साजरे करावे जरूर, पण सण साजरे करताना जो विशाल जो देव आहे त्याचा विवेक कधीही विसरू नये, त्याचा विचार कधीही विसरू नये. आणि तेच आम्ही आमच्या नातवंडांना, तेच आम्ही आमच्या आजूबाजूला आमच्या ज्या लोकांना प्रश्न पडतात त्यांना सांगावं की अरे आमचा सण, आमचा देव इतका लहान नाही, इतका संकुचित नाही. समर्थ पुढे प्रश्न विचारतात की देव नाना शरीरे धरितो, धरोनी माभूती सोडितो, तरी तो देव कैसा आहे तो विवेकी ओळखावा श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे बघा, आमच्या सगळ्या देवांचे अवतार पहा, रामाचा अवतार पहा, कृष्णाचा अवतार पहा, हे अनेक अवतार जे देवांचे आम्ही करतो, साजरे करतो, सण साजरे करतो. राम आणि कृष्ण यांचा अवतार अनेक वर्षांपूर्वी होऊन गेला. म्हणजे त्या रामानी आणि कृष्णानी तुमच्या आमच्यासारखंच शरीर धारण केलं आणि तुमच्या आमच्यासारखंच शरीर धारण केलं. आणि जसं तुमचा आमचा जन्म होतो, तसं तुमचा आमचा मृत्यू होतो, तसं त्याचाही मृत्यू झाला असं आम्हाला वाटलं. तर भगवंतानी स्वतः गीतेमध्ये स्वतःचं वर्णन करताना सांगितलेलं आहे की अरे माझा जन्म हे सुद्धा दिव्य आहे, माझा मृत्यू हे सुद्धा दिव्य आहे, माझं कर्म हे सुद्धा दिव्य आहे. मी तुमच्या आमच्यासारखा तो कर्माच्या बंधनातून शरीर घेत नाही, तर तो स्वतःच असलेल्या मायेला वश करून, तो अधिष्ठान असल्यामुळे, तो मायेचा अधिपती असल्यामुळे मायेलाच वश करून तो अवतार धारण करतो. म्हणजे वरून खाली येतो की जो निर्गुण निराकार आहे तो सगुण साकार होतो. आणि तो सगुण साकार झाल्यानंतर आम्ही त्याला पाळण्यात घालू शकतो, आम्ही त्याला जोजवा म्हणू शकतो, बाळा जोजोरे म्हणू शकतो. म्हणजे आमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. आणि ते प्रेम निर्माण होण्यासाठी, भक्ती निर्माण होण्यासाठी, भाव निर्माण होण्यासाठी आम्हाला तो सण दिलेला आहे. पण ज्या वेळेला आम्ही तो सण साजरा करतो त्यावेळेला जरी आम्ही ते सगळं केलं तरी सुद्धा आम्ही कधीही ते विसरता कामा नये की माझा राम हा अनलिमिटेड आहे, माझा राम हा एवढ्याशा छोट्याशा पाळण्यात मावणारा नाही. आणि हेच त्या भगवान श्रीकृष्णांनी, गोपाल कृष्णांनी ज्या वेळेला आई उखळाला बांधत होती त्यावेळेला तिला आई त्याच्या पाठीमागे धावतीये, गोपाल कृष्ण पुढे धावतायत. आईला वाटलं की हा माझा साधा छोटा मुलगा आहे आणि त्याला मी लगेच पकडते, त्यांनी मला त्रास देतोय, त्याला उखळाला बांधून घालते. भगवंत म्हणाला की अगं माते, मला बांधणं इतकं शक्य आहे का? मी कधीच कुणाला बांधला जाऊ शकत नाही. पण त्या अवतारामध्ये शरीर धारण केलेलं असल्यामुळे, तो छोटा गोपाल कृष्ण झाल्यामुळे त्यांनी आईलाच बांधून घेतलं, आईकडून बांधून घेतलं आणि आईला फक्त तोंड उघडून दाखवलं की बघ माते, माझ्या नुसत्या तोंडामध्ये सगळं युनिव्हर्स सामावलेलं आहे, एवढा मी आहे. तरी तो देव कैसा आहे विवेके ओळखावा सदा. म्हणून समर्थ म्हणतात अखंड सावधान राहून, अलर्ट राहून तो देव कसा आहे हे विवेकाने ओळखावं. ते कधीही, म्हणजे थोडक्यात समर्थांनी काय सांगितलं, पूजा करताना, गणेशोत्सव साजरे करताना, सगळे सण साजरे करताना, काहीही करताना, तीर्थक्षेत्राला जाताना
नमस्कार करताना आम्ही देव कसा आहे तो कधीही विसरू नये. समोर जो आहे ते फक्त आलंबन आहे. फक्त मी लहान असल्यामुळे, मी प्रायमरी मध्ये असल्यामुळे, मी छोटा बालक असल्यामुळे, मला अजून देवाची कन्सेप्ट न कळल्यामुळे, देवाचा आवाका न कळल्यामुळे, तो अनलिमिटेड आहे हे मला ग्रास्पिंग होत नसल्यामुळे मला हे सण दिलेले आहेत, मला तो लिमिटेड केलेला आहे. पण हे जरी खरं असलं तरी दासबोध वाचणाऱ्या माणसांनी, भक्ती मार्गामध्ये असलेल्या दासबोध वाचणाऱ्या माणसांनी, की जो आता 199 समासापर्यंत आलेला आहे, तरी तो देव कैसा आहे तो विवेके ओळखावा श्रीराम. देव नाना शरीरे धरितो, धरुनी मागुनी सोडितो, तरी तो देव कैसा आहे तो विवेके ओळखावा श्रीराम. कधीही त्याचा विवेक सोडू नये. ते मी भक्ती मार्गामध्ये, भक्ती इज डबल एज सॉर्ड. भक्ती ही सुरावरची पोळी आहे. भक्ती मध्ये भाव आवश्यक आहे. भागा हा इति भक्ती. देव माझ्या आयुष्याचा किती भाग आहे? 10%, 20%, 30%, 100% का 200%? आणि जर माझी भक्ती भागा इति भक्ती, जर भगवंत जर माझा भाव असेल, भगवंताची भक्ती जर मी करत असेल, तर माझा भगवंत काय आहे हे मला 100 नाही 200% कळलंच पाहिजे. त्याशिवाय मी भक्तीच करू शकत नाही. भक्ती ही सुरावाची पोळी असं ज्याला म्हटलं जातं, त्यावेळेला भक्तासाठी, भक्ताचं आम्ही जर भक्त असू तर आमच्या पुढे रोल मॉडेल जर कुणाचं असेल तर आमच्या पुढे रोल मॉडेल आहे प्रल्हादाचं. आमच्या पुढे भक्तीचं रोल मॉडेल आहे नारद मुनींचं. का? तर ज्या वेळेला, किंवा मीरेचं, किंवा ज्या वेळेला आम्ही बघतो की प्रल्हाद म्हणतो की अरे मी फक्त नारायण हे नाव घेतो, हे नामस्मरण करतो, आणि नामस्मरण करत असताना, मी भक्ती करत असताना, मी भक्तीच्या मार्गात असताना मी माझा देव ओळखलेला आहे. आणि मी जर माझा देव जर ओळखलेला असेल तर मला कुणीही मारू शकत नाही, मला कुणीही हात लावू शकत नाही. आणि म्हणून ज्या वेळेला प्रल्हादाला वरून कड्यावरून फेकून दिलं, त्यावेळेला त्या भक्ताची, भक्ती मार्गामध्ये असलेल्या, एपिटोम असलेल्या त्या भक्ताची धारणा काय होती, त्याची निष्ठा काय होती की अरे मी देव तारी देव मारी. माझा देव जर अनलिमिटेड असेल, तो युनिव्हर्स मध्ये असेल, तो सगळीकडे असेल, तो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी असेल. आणि जर मला जर कड्यावरून टाकण्यात येणार असेल तर तो येईल आणि मला तो त्यातून निघून घेईल. मी याच्यातून सक्सेसफुली पार पडेन. आता त्या सक्सेसफुलची डेफिनेशन काय आहे? आमची प्रत्येकाची डेफिनेशन वेगवेगळी आहे. एखादा कठीण प्रसंग आल्यानंतर त्याच्यातून बाहेर पडणं सक्सेसफुली म्हणजे काय, की त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मला अनुकूल असलेलं फळ मला मिळणं म्हणजे मी सक्सेस झालो, अशी माझी डेफिनेशन आहे. पण ज्यानं देव ओळखलेला आहे त्या प्रल्हादाची डेफिनेशन काय आहे? देव तारी देव मारी. अरे जर मला कड्यावरून जर फेकून दिलेलं असेल, मला तेलाच्या उकळत्या तेलामध्ये जर मला टाकलेलं असेल, तर तो माझा देव असेल, तर तो मला वाचवेल. आणि देवानं जर ठरवलं असेल की आज मी मरावं तर मी मरेन, मला काहीही फरक पडत नाही. मी वाचावं की मी वाचावं, मी मरावं, हा माझा डिसिजन नाही, हा त्या पूर्णत्वानं देवाचा डिसिजन आहे. ही आहे ही भक्ती, ही जी आहे ही देवावर असलेली निष्ठा, ही आहे देव ज्याला कळलेला आहे, देव काय आहे ही त्याच्यावरची असलेली खरी विचारानं केलेली, विवेकानं ओळखलेली हा देवाची भक्ती आहे. म्हणून जो प्रल्हाद आहे, मीरा बघा की मला विष दिलं, सगळ्यांना माहिती होतं की विष आहे आणि विष पिल्यानंतर काय होणार हे मीरेला सुद्धा माहिती होतं. पण मीरेच्या मनामध्ये फक्त एकच भाव होता की देव तारी देव मारी. अरे माझा देव, माझं काहीही करावं, काय करावं हे माझ्या हातात नाही, कसं व्हावं माझ्या हातात नाही. जर त्याला असं वाटलं की या शरीराचा मृत्यू व्हावा हे विष पिऊन, तर काही हरकत नाही, मी विष पिते आणि माझा देहाचा देहांत होईल, मला काहीही प्रॉब्लेम नाही. पण अशी ज्या वेळेला मनाची तयारी होते बघा, ही तयारी शरीराची नाही,
ही तयारी फक्त मनाची तयारी आहे. ही मनाची असलेली देवाचं स्वरूप कळल्यानंतर होणारी देवावर असलेली अतूट श्रद्धा आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. माझं फक्त एकच कर्तव्य आहे या जगामध्ये, या शरीर धारण केल्यानंतर, की फक्त मी अनन्य भावानं, अन्य न म्हणजेच अनन्य, कुठल्याही भाव मनामध्ये न येता, कुठलाही आधार न घेता, शरणागतीनं मी फक्त त्या देवाची प्रार्थना करत राहतो, देवाचं स्मरण करत राहतो. 24 तास, 24/7, 365 days, ऑलवेज ऑन, ऑलवेज कनेक्टेड. हेच माझं भक्तीचं स्वरूप आहे आणि हाच माझं देवाचं रूप आहे. की मग देव ठरवेल की माझं योगक्षेम कशात आहे. योगक्षेमम वहाम्यम असं भगवंतानी म्हणलेलं आहे की तो वाहतो, तो देत सुद्धा नाही, तो वाहतो. तो आहे तो देव. आणि हे जे जो जाणतो तो आहे भक्त. आणि हे भक्त आणि भगवंताचं असलेलं एक अतूट, अतिशय गोड, अतिशय उच्च प्रतीचं रिलेशन आहे. तरी तो देव कैसा आहे विवेके ओळखावा सगळा. याचं कारण काय आहे. देव त्या भक्ताला माहिती आहे की माझा भगवंत कसा आहे. तरी तो देव कैसा आहे तो विवेकी. हा विवेक म्हणजे काय, तर माझा देव हा सर्वज्ञ आहे. म्हणजे काय, माझा देवाला सर्व काही कळतं. आता हे अंधश्रद्धेनं म्हणलेलं आहे का हो, देवाला सर्व काही कळतं. आम्ही सगळेजण म्हणतो की तो सर्वज्ञ आहे. भक्त म्हणतो की देव माझा सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे आणि तो सर्वव्यापी आहे. हे देवाचं स्वरूप आहे. तो कसा आहे, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहे. मग आता विवेकाने कसं ओळखायचं, तो सर्व ओळखायचं. तर भगवंतानी गीतेमध्येही सांगितलेलं आहे, दासबोधामध्ये समर्थांनी हे अधिक कव्हर केलेलं आहे. अरे तो सर्वज्ञ आहे म्हणजेच तो मन आहे. आमच्या तुमच्या सगळ्यांच्या शरीराच्या आत असलेलं एक जे मन आहे, प्रत्येकाला मन आहे. असा एकही माणूस नाही की ज्याला अंतःकरण नाही, त्याला मन नाही. नव्हे आम्ही नाही तर पशु पक्षींना सुद्धा मन आहे, झाडं झुडपं यांना सुद्धा मन आहे. जे जे काही आम्हाला सजीव दिसतं, जिवंत दिसतं, त्या प्रत्येका शरीरामध्ये मन हे असलंच पाहिजे. नव्हे ते आहेच. आणि ते मन म्हणजे माझा देव आहे. आणि याला आधार काय, याला आधार दासबोध आधार आहे, याला आधार गीता आधार आहे, याला आधार उपनिषद आधार आहेत, याला आधार तुकाराम महाराजांचा गाथा आहे. आणि म्हणून एकदा त्याला आम्हाला कळलं की तो डिझाईन कसं आहे भगवंताचं, डिस्ट्रीब्युटेड प्रोसेसिंग आहे. म्हणजे प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं आहे आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये असलेलं मन वेगवेगळं आहे. पण ते मन म्हणजेच त्या भगवंताचं रूप आहे, भगवंताचं स्वरूप आहे. आणि आता मला सांगा की प्रत्येकाला जर मन असेल आणि प्रत्येकाच्या मनामध्ये तर तो असेल, तर तो सर्वज्ञ झाला नाही का. कारण आम्हाला आमच्या मनामध्ये जे जे काही विचार येतात, तर ते जे आम्हाला कळतात म्हणजेच आमच्या मनाला कळतात, म्हणजेच त्या देवाला कळणार नाहीत का. तर जर तो जर मन असेल तर. आणि म्हणून तो सर्वज्ञ आहे. म्हणून तो सर्वज्ञ आहे हे भोळं भाबडं विधान नाही. तो सर्वज्ञ आहे हे अंधश्रद्धाळूपणानं केलेलं विधान नाही. तो सर्वज्ञ आहे हे शास्त्राच्या आधारावर, स्पिरिच्युअल सायन्सच्या आधारावर, डोळसपणानं, निष्ठेनं, कॉन्फिडन्सनं, आत्मविश्वासानं केलेलं विधान आहे. आणि म्हणून असा सर्वज्ञ असलेला, शक्तिमान असलेला, आता शक्तिमान कसा, तर तो जर आमच्या आत मनामध्ये असेल आणि त्यानंच जर हे सगळं युनिव्हर्स नव्हे आपण कितीतरी वेळेला पंचीकरण पाहिलेलं आहे, त्यानंच जर हे युनिव्हर्स जर निर्माण केलेलं असेल, तोच जर या युनिव्हर्सचा करता करविता असेल, तर तो शक्तिमान नाही का. आम्ही कधीच असं म्हणू शकत नाही.
तो केवढा शक्तिमान आहे. अहो करोनामध्ये सुद्धा एवढी शक्ती आहे की आम्हाला सगळ्यांना हेलपांडून टाकलं. एक महिना आम्ही आत राहिलो. ही जर करोनाची शक्ती असेल, किंवा मोठ्या प्रमाणावर जर पाऊस पडला, मोठ्या प्रमाणावर जर नैसर्गिक आपत्ती आली, पूर आले, सुनामी आली, ती जी केवढी शक्तिमान निसर्ग आहे हे आम्हाला कळतं, हे आम्हाला समजतं, समजून येतं. पण या निसर्गामध्ये अशा अनेक सुनामी निर्माण करणारा, करू शकणारा, नवे तो करणारा आणि तो शमवणारा, असे हजारो करोना आणणारा आणि त्याच्यावर मार्ग काढणारा, अशी हजारो युनिव्हर्स चालवणारा, असा प्रत्येक वेळेला सूर्य येणार आणि जाणार याला कंट्रोल करणारा, असा जर तो युनिव्हर्स तयार करणारा, डिझाईन करणारा आणि त्या डिझाईनला स्थिती देणारा असा जर माझा भगवान असेल, असा जर माझा देव असेल, तर तो सर्वशक्तिमान असू शकणार नाही का? आणि मग जर तो सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ असेल तर तो सर्वव्यापी होणार. सर्वव्यापी म्हणजे काय? जर आकाशवत जर तो असेल, जर आकाशाला जर आम्ही सर्वव्याप्त म्हणत असेल, जर आकाशाने जर या जगामध्ये, या युनिव्हर्समध्ये प्रत्येक गोष्ट ही आकाशामध्येच आहे, मी सुद्धा आकाशामध्येच आहे, भारत सुद्धा या आकाशामध्येच आहे, नवे ही सबंध पृथ्वी, अमेरिका असेल, जपान असेल, इराण असेल, ऑस्ट्रेलिया असेल, कुणीही असेल, ही सबंध पृथ्वी ही या आकाशामध्येच आहे. नवे पृथ्वीच्या बरोबर असणारे सगळे ग्रह गोलक, नवे सर्व सूर्य हे सुद्धा या आकाशामध्ये आहेत. नवे आमची नुसती आकाशगंगा नव्हे तर अशा अनेक आकाशगंगा या आकाशामध्ये सामावलेल्या आहेत. अहो नवे आम्हाला दिसणार आणि न दिसणार असं अनेक गोष्टी या आकाशामध्ये सामावलेल्या आहेत. आणि जर आकाश जर सर्वव्यापी असेल तर आकाशाला व्याप्त करणारा आमचा देव आहे. आणि आकाशाला व्याप्त करणारा एवढा सर्वव्यापी हा जर देव असेल, आणि म्हणूनच तो आकाशाहून सूक्ष्म आहे. आकाशाला आम्हाला हात लावता येत नाही कारण आकाश सूक्ष्म आहे. हाच या समासाचा प्रयोजन आहे, सूक्ष्म निरूपण. तरी तो देव कैसा आहे तो विवेके ओळखावा असला. म्हणून देव हा स्थूल नाही, देव हा मंदिरामध्ये नाही, देव हा नाही, देव हा तीर्थक्षेत्रामध्ये नाही, देव या सर्वांमध्ये आहे. देव आमच्या देवाऱ्यामध्ये आहे आणि या सर्वांमध्ये असून सुद्धा तो या सबंध सगळ्या युनिव्हर्स मध्ये प्रत्येक कणामध्ये तो आहे 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 आहे. आणि तो आहे 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 हे म्हणणं म्हणजे काय? तर हे सगळं युनिव्हर्स जरी गेलं तरी सुद्धा तो कुठेही जात नाही आणि तो कुठेही येत नाही. आणि म्हणूनच तरी तो देव कैसा आहे तो विवेकी ओळखावास राम. म्हणून हा देव आम्हाला कळण्यासाठी, देव आम्हाला समजण्यासाठी, देव आम्हाला जाणण्यासाठी, देवाचं आम्हाला दर्शन होण्यासाठी आम्हाला नाना साधने निरूपणे, देव शोधाया कारणे, ते अंतःकरणे समजले पाहिजे श्रीराम. अरे हे देव समजणार कसा? अंतःकरणामधून समजणार, त्या बुद्धीनं समजणार. आणि या अंतःकरणातून आणि बुद्धीनं जर समजणार तर ती बुद्धी कशी पाहिजे? ती बुद्धी स्वच्छ पाहिजे, शुद्ध पाहिजे, ती बुद्धी अतिशय तरल पाहिजे, ती बुद्धी अतिशय स्थिर पाहिजे. आज आमची बुद्धी, आज आमचं अंतःकरण कसं आहे? आमचं अंतःकरण विषयांनी बरबटलेलं आहे. आमच्या अंतःकरणामध्ये विषयांची आसक्ती आहे. आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला संपत्ती पाहिजे, आम्हाला घर पाहिजे, आम्हाला जमीन जुमला पाहिजे, आम्हाला कीर्ती पाहिजे, आम्हाला पोझिशन पाहिजे. आणि या सगळ्यातून मला सगळं काही पाहिजे. आय वॉन्ट आय वॉन्ट आय वॉन्ट आय वॉन्ट. नुसतं मला नाही तर या जगामध्ये प्रत्येकाला पाहिजे.
ट्रम्पला सुद्धा काहीतरी पाहिजे, नेतन्याहूला सुद्धा काहीतरी पाहिजे, इराणला सुद्धा काहीतरी पाहिजे, भारताला सुद्धा काहीतरी पाहिजे, जपान पाकिस्तानला पाहिजे. सगळेजण आम्हाला काहीतरी विषयामध्ये मिळवावं यासाठी आम्ही सर्वजण दिवस रात्र झटतो आहोत. आणि याच अंतःकरणामध्ये राग, द्वेष, मद, मोह, मत्सर निर्माण करतो आहोत. कारण जर मला पाहिजे तशा पद्धतीने जर इराण मला हातात आला नाही तर मला राग येतो, माझा इगो दुखावला जातो आणि मी काय करतो तर मी ग्राउंड ट्रूप्स पाठवण्यासाठी पुढचं नियोजन करतो. आणि जर ते झालं नाही तर मला क्रोध येतो, मला राग येतो, माझा इगो दुखावला जातो. म्हणजे त्या अंतःकरणामध्ये राग आला, त्या अंतःकरणामध्ये जेलसी आली, त्या अंतःकरणामध्ये इन्सिक्युरिटी आली, एन्झायटी आली ना. कारण उद्या काय होणार आहे आम्हाला माहिती नाही, युद्ध होणार आहे का होणार नाही हे आम्हाला माहिती नाही. अशा अंतःकरणामध्ये आम्हाला देव कसा समजेल? अशा अंतःकरणामध्ये, अशा बरबटीत असलेल्या अंतःकरणामध्ये, अशुद्ध असलेल्या अंतःकरणामध्ये देवानं यावं कसं? कारण तो अतिशय शुद्ध आहे, तो अतिशय पवित्र आहे. अशा पवित्र शुद्ध असलेल्या देवानी अशा बरबटीत असलेल्या अंतःकरणामध्ये तो कसा येणार? येऊ शकणार नाही. आणि म्हणून नाना साधने निरूपणे देव शोधाया कारणे सकळ आपुले अंतःकरणे समजले पाहिजे श्रीराम. म्हणून आम्हाला काय केलेलं आहे? या समाजामध्ये आम्ही अनेक माणसं बघतो की अरे जगामध्ये जवळजवळ 70%, 80% लोकांना, 90% लोकांना देव शोधायचं सुद्धा कारण नाही. कारण त्यांना देव नकोच आहे, देव असायचं, त्यांना देवाचं घेणं देणंच नाहीये. सगळेजण काहीतरी आम्हाला पाहिजे, संपत्ती पाहिजे, विषय पाहिजे, सर्व सत्ता पाहिजे, जमिनीचा तुकडा पाहिजे, दुसऱ्या देशाचा तुकडा पाहिजे, ऑइल पाहिजे. याच्यासाठी आम्ही त्याचा शोध घेतोय. आम्हाला देवाचा शोध नकोय. आणि मग अशा लोकांना देव शोधेल का? देव शोधता येईल का? कधीच शक्य नाही. मग आता ती 70-80% माणसं सोडून द्या, उरलेली 10-20-30% जी माणसं आहेत आमच्यासारखी, की जी देवाचं साधना करतात, देव शोधायला बाहेर पडतात आणि दासबोध वाचतात, त्या लोकांसाठी नाना साधने निरूपणे देव शोधाया कारणे सकळ आपुले अंतःकरणे समजले पाहिजे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की म्हणून अशा लोकांसाठी आम्हाला देव शोधायचा आहे. देव कुठे आहे? देव कसा आहे? देवाचं स्वरूप काय आहे? तो कशा पद्धतीने कार्य करतो? कशा पद्धतीने तो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करतो? कशा पद्धतीने तो डिझाईन करतो? हे आम्हाला समजण्यासाठी आम्हाला नाना साधना दिलेल्या आहेत. नाना 199 समास आम्हाला सांगितलेले आहेत, त्याच्यावर निरूपण केलेलं आहे. कशासाठी? देव शोधाया कारणे. देव शोधण्यासाठी 199 समास आहे आपला आज. देव शोधण्यासाठी आम्ही इथं केलेला आहे. आणि मग देव शोधण्यासाठी काय? व्हॉट इज द मेकॅनिझम आय शुड यूज? व्हॉट इज द इन्स्ट्रुमेंट आय शुड यूज इफ आय वॉन्ट टू फाइंड द गॉड? सकळ आपुले अंतःकरणे समजले पाहिजे श्रीराम. फक्त अंतःकरण, फक्त आमचं मन हे आम्हाला शुद्ध केलं पाहिजे. ते अंतःकरण, जे अंतःकरणामध्येच आम्ही काय काम, क्रोध, मद, मोह, मत्सर जो आम्ही जमा केलेला आहे आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये, तो आम्हाला कमी 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 केला पाहिजे. आणि म्हणूनच आम्हाला अनेक साधना, अनेक निरूपण, अनेक उपासना सांगितलेल्या आहेत. एक क्विक समरी 199 समासाच्या आधी आपण पूर्वी पाहिलेला होता ती फाईल मी परत एकदा तुमच्या समोर ओपन करतो की वेगवेगळ्या साधना कशासाठी सांगितलेल्या आहेत. देव शोधाया कारणे. आणि मग देव जर शोधायचा असेल तर साधना कुठल्या आहेत आणि साधना कशासाठी आहे? साधना कुणासाठी आहे? तर समर्थ म्हणतात की अंतःकरणासाठी आहे. ओके, मग अंतःकरणामध्ये आज आमचे अंतःकरण, आम्हाला त्या अंतःकरणानं देव पाहायचं आहे.
मग त्या अंतःकरणामध्ये प्रॉब्लेम काय आहे? तर अंतःकरण म्हणजेच त्या मनाचे दोष, 3 दोष आहेत की आमचं अंतःकरण मलिन आहे, आमचं अंतःकरण विक्षेप म्हणजे चंचल आहे, आणि आमचं अंतःकरण हे अज्ञानी आहे. म्हणजे आम्हाला त्या देवाचं नक्की स्वरूप काय आहे हे आम्हाला माहिती नाही, त्याचं आम्हाला अज्ञान आहे. आणि म्हणूनच आम्हाला आमच्या मनाचे दोष, मल, विक्षेप, आवरण हे जर काढायचे असतील आणि आमचं मन जर शुद्ध करायचं असेल, बघा आमचं मन आज कसं आहे? आमचं मन आज एक्सपेक्टिंग माइंड आहे. एक्सपेक्टिंग माइंड म्हणजे काय? की आम्ही आज राम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी देवळात जातो, देवाला नमस्कार करतो. देवा, मी आज तुझा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आलेलो आहे, तुझ्यासाठी मी पेढे घेऊन आलेलो आहे. कुठले? चितळ्यांचे पेढे मी आणलेले आहेत, अगदी ताजे 1 किलो पेढे घेऊन आलेलो आहे. आता तू काय कर, तर माझ्या समोर एक मोठं संकट आहे, माझ्या मुलाचं लग्न होत नाही, तर ते तू संकट दूर कर. इथून पुढच्या महिन्याभरामध्ये त्याचं लग्न होऊ देत. एक्सपेक्टिंग माइंड. आणि जर तू 1 महिन्याच्या आत जर लग्न केलंस तर तू माझा देव आहेस, नाहीतर तू माझा देव नाहीस. अहो, देव आमचा स्लेव आहे का हो? अशा पद्धतीने आम्ही साधना करतो, अशा पद्धतीने आम्ही देवळात जातो, अशा पद्धतीने आम्ही देवाची पूजा करतो. कारण का? की आमचं माइंड आहे एक्सपेक्टिंग माइंड. आणि त्याच एक्सपेक्टिंग माइंडनं आम्ही जर देवाकडे गेलो तर हजारो जन्म जरी घेतले तरी आम्हाला देवाचं स्वरूप कळणार नाही, आम्हाला देवाचं दर्शन होणार नाही, देव काय आहे कधीही कळणार नाही. आणि म्हणूनच देव शोधाया कारणे मला माझं मन चेंज केलं पाहिजे. आणि ते चेंज करणं म्हणजे एक्सपेक्टिंग माइंड चेंज करून ते एक्सेप्टिंग माइंड झालं पाहिजे. आज माझ्या मनामध्ये पदोपदी शंका आहे, माझं मन कॉन्फ्लिक्टिंग आहे. मी राम जन्मोत्सव साजरा करायला जाऊ का? दुपारी 12 वाजता एक काहीतरी माझा मित्र आलेला आहे, तो मला बाहेर घेऊन जाणार आहे जेवायला, तो जेवायला जाऊ. कॉन्फ्लिक्टिंग माइंड. मी आता देवाला गेलो, 1 किलो पेढे ठेवले, तो माझं काम करेल का करणार नाही? कॉन्फ्लिक्टिंग माइंड. असे अनेक कॉन्फ्लिक्टिंग माइंड असल्यामुळे, असे अनेक कॉन्फ्लिक्ट, असेच अनेक संदेह, अनेक डाऊट्स आमच्या मनामध्ये असल्यामुळे आम्ही कधीही आम्ही त्या देवाला समजून घेऊ शकणार नाही, जाणणार नाही. आणि म्हणून अशा मनाला साधना दिल्यानंतर आम्हाला ते मन आधी शुद्ध केलं पाहिजे. म्हणून त्यासाठी आम्हाला साधना दिलेल्या आहेत. 199 समास ज्यावेळेला आम्ही पाहतो त्यावेळेला असं नाही की 199 समास असताना बाकीचे सगळे समास आम्ही विसरले पाहिजेत. नाही, ते सगळ्या समासामध्ये दिलेल्या साधना या फक्त 3 साधना दिलेल्या आहेत. एक म्हणजे निष्काम कर्मयोग. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये तो व्यवस्थित कव्हर केलेला आहे, दासबोधामध्ये सुद्धा केलेला आहे की निष्काम कर्मयोगानं गीतेमध्ये अध्याय 3, 4, 5 याच्यामध्ये निष्काम कर्मयोगच सांगितलेला आहे. म्हणून साधकासाठी ते काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ, चिंता, काळजी, भीती, इन्सिक्युरिटी, टेन्शन, ताण तणाव हे सगळं जर आम्हाला कमी करायचं असेल अंतःकरणामधून, तर आम्हाला निष्काम कर्मयोग ही साधना दिलेली आहे. आणि निष्काम कर्मयोग करणं म्हणजे कुठलंही काम करणं नव्हे. काम करणं हे मला केलंच पाहिजे, कारण मी मनुष्य म्हणून आलेलो आहे. मी एक कण सुद्धा काम न करता राहू शकत नाही. आणि मग काम करताना माझा भाव कसा पाहिजे की माझा भाव एवढा एकच आहे की काम करणं माझ्या हातात आहे. 200% एफर्ट्स, मनापासून काम करणं माझ्या हातात आहे. त्या कर्मानं किंवा त्या कामानं जे काही फळ मिळेल ते माझ्या हातात नाही. ते मी स्वीकारताना प्रसाद बुद्धी म्हणून, विदाउट एनी एक्सपेक्टेशन्स, विदाउट एनी रिटॅलिएशन, विदाउट एनी रिजेक्शन, प्रसाद बुद्धीनं ते फळ घेणं हा निष्काम कर्मयोग आहे. कर्म करताना मी काम करत नसून राम करता आहे, म्हणजेच माझा इगो कमी होईल, माझा अभिमान कमी होईल. कर्म करणं एवढंच माझं काम आहे.
जे काही प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये येणार आहेत, जे काही मला रोल दिलेला आहे, जे काही मला काम दिलेलं आहे, ते मी स्वागत म्हणून आगते स्वागतम कुर्यात अशा पद्धतीने मी करेन, अशा पद्धतीने मी जगेन. किती दिवस? 1 दिवस नाही, 2 दिवस नाही. 1 दिवस 2 दिवस निष्काम कर्मयोगानं जगणं फार सोपं आहे. देवळात जाऊन मूर्ती बरोबर बोलणं, भावनांचा उद्रेक होऊन कंठ दाटून येणं, डोळ्यातून पाणी येणं फार सोपं आहे. पण आजूबाजूला असलेल्या माणसांमध्ये देव आहे आणि त्याच्याप्रमाणे वागणं हे फार अवघड आहे. म्हणून जर तो माणसांमध्येच जर देव असेल तर मग माणसांशी वागताना मी कसं वागलं पाहिजे? आणि म्हणून हे कशासाठी करतोय मी? तर हे तो माझा देव कसा आहे त्याचं देवाचं दर्शन मला व्हावं, यासाठी मला काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. हा प्रयत्नवाद समर्थांनी ठासून दासबोधाच्या प्रत्येक समासामध्ये सांगितलेला आहे. तो कशासाठी सांगितला आहे? माझ्या मनासाठी सांगितलेला आहे. माझं मन जे आज कामक्रोधानी विकारांनी भरलेलं आहे ते मन शुद्ध करण्यासाठी सांगितलेलं आहे. समर्थांनी आम्हाला भक्ती करण्यासाठी, उपासना करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी, चंचलता घालवण्यासाठी आम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे. गीतेमध्ये अध्याय 6 त्यासाठी सांगितलेलं आहे. पूजा, अर्चना, भजन, कीर्तन, जपसाधना, नामस्मरण, ध्यान साधना हे मनाचे चंचलता, मनाचं भरकटणं कमी करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि मग या 2 बहिरंग साधना झाल्यानंतर, याच्यातून मन शुद्ध झाल्यानंतर, याच्यातून मन स्थिर झाल्यानंतर आम्हाला पुढची साधना अज्ञानाचा निराश करण्यासाठी ज्ञानाची साधना सांगितलेली आहे. ती म्हणजे अंतरंग साधना, ती म्हणजे श्रवण मनन निधिध्यासना, म्हणजेच आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निरिध्यासितव्यः. आणि म्हणून कर्म उपासना ज्ञान, कर्म उपासना ज्ञान या साधना आम्हाला कशासाठी सांगितलेल्या आहेत? तर एकाच गोष्टीसाठी सांगितलेल्या आहेत आणि त्या म्हणजे, एक मिनिट मी जरा शेअरिंग थांबवतो. कर्म उपासना ज्ञान, कर्म उपासना ज्ञान हे आम्हाला कशासाठी सांगितलेलं आहे? की जेणेकरून आम्हाला आमच्या मनाची तयारी करण्यासाठी आम्हाला या साधना सांगितलेल्या आहेत. म्हणजे आमचं मन शुद्ध व्हावं, आमचं मन स्थिर व्हावं, यासाठी या साधना सांगितल्या. आणि या साधना केल्यानंतर आम्ही त्या देवाला स्वरूप काय आहे यासाठी आम्ही तयार होतो. म्हणून या सगळ्या साधना सांगितलेल्या आहेत. नाना साधने निरूपणे, देव शोधाया कारणे, सकळ आपुले अंतःकरणे, समजले पाहिजे श्रीराम. म्हणजे हे समजून उमजून आम्ही साधना केली पाहिजे. बघा, आम्ही पूजा करायला जातो, आम्ही सण साजरे करतो, आम्ही गणपतीला मातीची मूर्तीची प्रतिष्ठापना करतो. मगाचे सगळे पहिले ओव्या बघा, पहिले ओव्या बघा, हे सगळे करणं चुकीचं आहे का? समर्थांनी त्याच्यावर आघात केलेले नाही, टीका केलेली नाही, तर समर्थांनी ते प्रश्न विचारून आम्हाला विवेक करण्यासाठी, विचार करण्यासाठी भाग पाडलेला आहे. की तू पूजा करताना, तू त्या मातीची प्रतिष्ठापना करताना, मातीची गणेशाची प्रतिष्ठापना करताना, विसर्जन करताना तू मनाने समज की तू काय करतोयस आणि हे कशासाठी करतोयस. ती पूजा मी त्या गणपतीसाठी करत नाही, मी राम जन्मोत्सवासाठी त्या रामासाठी जात नाही, तर मी माझ्यासाठी जातो. माझं मन शुद्ध करण्यासाठी मी हे सगळं करतोय. म्हणून माझं मन तिथं असलं पाहिजे, माझं मन अलर्ट असलं पाहिजे, मी मनाने समजून उमजून ती साधना प्रत्येक कर्म केलं पाहिजे. आणि कसं केलं पाहिजे? सकळ आपुले अंतःकरणे, समजले पाहिजे श्रीराम. म्हणून पण आम्ही कसं करतो? आम्ही अतिशय कृती करतो. वी आर प्रोसेस ओरिएंटेड पीपल, बट तिथं आमचं मन नसतं, आमचं मन दुसरीकडे असतं. आणि जर अशा पद्धतीने जर आम्ही साधना केली तर आमचं शुद्ध अंतःकरण कधीच होणार नाही. आमचं अंतःकरण कधीच
स्थिर शांत होणार नाही. म्हणून समर्थांनी या एका श्लोकामध्ये, एका ओवीमध्ये संबंध सगळा दासबोध समरी रूपानं, सार रूपाने आम्हाला सांगितलेला आहे की अरे तू दासबोध कशासाठी करतोस. दासबोधामध्ये भक्तिमार्ग सांगितलाय कबूल. भक्तिमार्गानं देव शोधायला मिळणार, शोधायचं आहे कबूल. देव शोधण्यासाठी तुला नाना साधनं निरूपण दिलेली आहेत कबूल. पण हे सगळं करताना तू का करतोयस? तुझ्या अंतःकरणासाठी करतोयस. मग कशासाठी करतोयस? तुझ्या अंतःकरणासाठी करतोयस कबूल. मग तिथं तुझं अंतःकरण आहे का? तू मनापासून करतोयस का? जीव ओतून करतोयस का? 200% देऊन तुझे एफर्ट्स करतोयस का? समजले पाहिजे श्रीराम. हे जर समजलं नाही तर आम्ही हे जन्म काय, हजारो जन्म जरी घेतली तरी आम्हाला दासबोध कधीही समजणार नाही. आम्ही दासबोधाच्या कितीही परीक्षा दिल्या, सखोल दासबोध जरी घेतला तरी आम्हाला कधीही समजणार नाही. परीक्षेत आम्हाला मार्क पडेल, आम्हाला हजारो सर्टिफिकेट मिळतील, पण सकळ आपले अंतःकरणे समजले पाहिजे श्रीराम. म्हणून समर्थ इतक्या तळमळीनं आम्हाला सांगतात की अरे तू जर दासबोधाचा अभ्यासक असशील तर तू काय केलं पाहिजेस. अभ्यास म्हणजे काय? नाना साधने निरूपणे देव शोधाया कारणे सकळ आपुले अंतःकरणे समजले पाहिजे श्रीराम. अरे जे सगळं काही करतोयस ते तुझ्या अंतःकरणासाठी आहे रे बाबा, तुझ्या मनासाठी आहे रे बाबा. तुझं मन इतकं जे मलिन, राग, द्वेष, मद, मोह, मत्सर, चिंता, काळजी, दुःख, इन्सिक्युरिटी, टेन्शन यांनी जे बरबटलेलं आहे ते शांत करण्यासाठी तुला या साधना दिलेल्या आहेत. यासाठी तुला मी देवळात जायला सांगितलेलं आहे, यासाठी तुला नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत. आणि हे सगळं करून जर तुझं जर मन शांत होत नसेल तर ते करण्याचा काय, करायचं कशासाठी? ते केलं काय आणि नाही केलं काय, काहीही उपयोग नाही. आणि म्हणूनच आज आम्हाला अध्यात्मामध्ये, आज आम्हाला देव शोधताना, आज आमच्या जीवनामध्ये आम्ही अस्तिक आहोत, आम्ही साधना करतो, आम्हाला देव पाहिजे आहे, पण आम्हाला देव कसा पाहिजे आहे आम्हाला न समजल्यामुळे आमच्या आयुष्यामधली तणाव कमी झालेले नाहीत, आमच्या आयुष्यातली भीती कमी झालेली नाही, आमच्या आयुष्यातले टेन्शन, इन्सिक्युरिटी कमी झालेली नाही, आमच्या आयुष्यातली संकट कमी झालेली नाहीत, आमच्या आयुष्यातली दुःख कमी झालेली नाही. आणि म्हणून आम्ही फ्रस्ट्रेटेड झालेलो आहोत. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की ब्रह्मज्ञाचा उपाय समजल्या विण देता नये, पदार्थ आहे आहे मागे जाये ऐसे म्हणावे श्रीराम. संतांनी एका म्हणलेलं आहे की अरे देव म्हणजे काय कोथिंबीर आहे. आम्ही गेलो फुले मंडईमध्ये, भाजी मंडईमध्ये आणि 10 रुपये दिले, 10 रुपये टाकले आणि त्यांनी आम्हाला कोथिंबीर घेतली. अशा पद्धतीने आम्हाला देव मिळतो का हो? देव हा पदार्थ आहे आणि हा घे आणि तो घेऊन जा. म्हणून ब्रह्मज्ञान घेणं हे इतकं सोपं नाही, त्याला अधिकारी व्हायला लागतं. आणि ब्रह्मज्ञानाचा अधिकारी म्हणजे कोण? की ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचं अंतःकरण अतिशय सिंपल आहे, ज्याचं अंतःकरणामध्ये सगळे विकार कमी 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 झालेले आहेत, ज्याचं अंतःकरण स्थिर आहे, तोच ज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा, देव समजण्याचा अधिकारी आहे. आता आपण आत्माराम चालू करणार आहे. मला अनेक जणांनी फोन करून सांगितलं की आम्हाला आत्माराम पाहायचा आहे, आम्हाला आत्माराम पाहायचा. कारण का? की आम्ही ऑलरेडी तयार आहोत. मनाचे श्लोक आम्ही 100 वेळा लहानपणापासून वाचतो आहोत, आम्हाला ते माहिती आहेत, आम्हाला समजलेले आहेत, आम्ही परीक्षा दिलेल्या आहेत. दासबोध आम्ही अनेक पारायणं केलेली आहेत, अनेक वर्षानुवर्ष आम्ही दासबोध अभ्यासत आहोत, त्यामुळे आम्हाला दासबोधही कळलेला आहे. आम्हाला आता आत्माराम कळायला पाहिजे. ब्रह्मज्ञाचा उपाय समजला विण देता नये, पदार्थ आहे मागे जाये ऐसे म्हणावे श्रीराम. अहो आत्माराम म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. आणि आत्माराम जर समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी हे प्रिरिक्विजिट आहे. काय? मनाचे श्लोक आणि दासबोध. समर्थांची प्रस्थानत्रयी ही जी आहे की पहिल्यांदा मनाचे श्लोक करून निष्काम कर्मयोग कर, आचरण कर, तुझं अंतःकरण शुद्ध कर. नुसते मनाचे श्लोक पाठ करू नकोस, मनाच्या श्लोकाप्रमाणे तू आचरण कर. किती दिवस? 24/7 365 डेज. नंतर दासबोध समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण कर. नुसतं समास वाचून काही होणार नाही, नुसतं पारायण काही होणार नाही, नुसते दासबोध सेशन काही होणार नाही. तू काय कर? समास समजून घे, समास
समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण कर. म्हणजे काय होईल, तू अधिकारी होशील. आणि मग काय होईल, ब्रह्मज्ञाचा उपाय समजला विण देता नाही. ते काही पदार्थ नाहीये, तो काही पदार्थ ब्रह्मज्ञान किंवा देव विकत घेता येत नाही, विकत देता येत नाही. देव ही वस्तू नाही. आणि समर्थ म्हणतात हे एक बरोबर आहे हो. सगट लोकांचे अंतरीचा भाव मज प्रत्यक्ष भेटवावा देव, परंतु विवेकाचा उपाय वेगळाची आहे श्रीराम. मी काय करणार. समर्थ म्हणतात की अरे या जगामध्ये प्रत्येक माणसाला बघा, सगट लोकांचे अंतरीचा भाव, प्रत्येक लोकांच्या सरसकट प्रत्येकाला वाटतं की मला राम भेटावा. प्रत्येकाला वाटतं की मला राम भेटावा, मला रामाचं दर्शन व्हावं, असं प्रत्येकाची मनापासून इच्छा आहे. पण आम्हाला देव भेटत नाही. मग देवाचा प्रॉब्लेम आहे, रामाला आम्हाला भेटायचं नाहीये. परंतु विवेकाचा उपाय वेगळाची आहे श्रीराम. कारण प्रत्येकाला वाटतं की मी श्रेष्ठ साधक आहे. प्रत्येकाला वाटतं की मी माझ्यामध्ये सात्विक भाव ठासून भरलेला आहे. प्रत्येकाला वाटतं की माझ्यामध्ये सर्व कुठलाही विकार नाही. मग भगवंत काय वेडा आहे का हो. भगवंत म्हणतो ठीक आहे, तू असा आहेस ना, मग मी टेस्ट घेतो, मी तुझी परीक्षा घेतो. जसं जेई ऍडव्हान्सची परीक्षा घेतली जाते 12वीच्या लोकांची, आयुष्यामध्ये भगवंत आमची परीक्षा घेतो. कशी परीक्षा घेतो, एकदम दत्त म्हणून प्रसंग समोर आणतो. दत्त म्हणून अतिशय कठीण प्रसंग, कठीण मोठं संकट आमच्या समोर आणतो. आणि भगवंत म्हणतो की आता तू ऍक्ट कर. तुला या प्रसंगामध्ये आता तुला परीक्षा, प्रसंग सोडवताना, प्रसंगामध्ये असताना तू कसा विचार करतोस, कसं आचरण करतोस, कशा पद्धतीने तू या प्रसंगाला सामना देतोस, सामोरं जातोस, ते मी पाहतो. आणि त्याच्यावरून मी ठरवतो की तू कसा आहे. कारण देवानं सुद्धा परीक्षा घेतली पाहिजे ना. देवाला जर पाहायचं असेल तर देवानं सुद्धा आमची परीक्षा घेतली पाहिजे. त्याची परीक्षेची पद्धतच वेगळी आहे, त्याचा पेपरच वेगळा आहे. तिथं ऑप्शनला काही टाकता येत नाही. तिथं परीक्षा 3 महिन्यानंतर आहे, 4 महिन्यानंतर आहे, 1 वर्षानंतर आहे, 2 वर्षानंतर सांगता येत नाही. कधी येणार आम्हाला माहिती नाही. आणि म्हणून परंतु विवेकाचा उपाय वेगळाची आहे श्राम. इथं परीक्षा वेगळी आहे, परीक्षेला सामोरं जाणं वेगळं आहे. ते कसं आहे, म्हणून भक्तिमार्गामध्ये सांगितलं जातं. समर्थ हे म्हणतात सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. अरे तुझं धारिष्ट्याची परीक्षा मला घेतली पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक साधकाची, प्रत्येक भक्ताची परीक्षा घेण्यासाठी संकट समोर येतात. आणि त्या संकटामध्ये मी कसा वागतो. आणि हे प्रत्येकाने आपलाच इंट्रोस्पेक्शन करायचं आहे की संकटामध्ये मी वागताना माझ्यामध्ये चेंज झालेला आहे का. त्याच्यावरूनच आम्हाला कळेल की मी दासबोधाचा अभ्यास किती केलेला आहे, मी दासबोधामध्ये किती मुरलेलो आहे, माझे विकार मनाचे किती कमी झालेले आहेत, माझ्या मनाचं चंचलता किती कमी झालेली आहे. म्हणून इथं काही चमत्कार नाही, इथं काहीतरी मिस्टिसिझम नाही. इट इज ओपन सिक्रेट. भगवंत म्हणतो की तूच तुझं बघ. कालच्यापेक्षा आज तू शांत आहेस का. कालच्यापेक्षा आज तू कॉन्फिडंट आहेस का. कालच्यापेक्षा आज तू आनंदी आहेस का. कालच्यापेक्षा आज तू प्रसंगाला सामोरं जाताना, कठीण प्रसंगाला सामोरं जाताना तू शांत राहतोस का. ही त्या देवाला भेटण्याची पद्धत समर्थांनी दासबोधामध्ये सांगितली आहे, गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेली आहे, ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी, संतांनी अतिशय डिटेलमध्ये सांगितलेले आहे, गाथेमध्ये तुकाराम महाराजांनी ती व्यवस्थित मांडून ठेवलेली आहे, चोखाबळांनी अनेक अभंगामध्ये दिलेली आहे, नामदेवांनी नामदेव गाथेमध्ये ते लिहिलेली आहे. आम्ही सगळं करतो, पण आम्ही त्याच्यामध्ये किती जीव ओतून करतो, मनापासून करतो, हा प्रश्न आहे. परंतु विवेकाचा उपाय वेगळाच आहे श्रीराम. म्हणून म्हणतात की विचार पाहता तगेना, त्यास देव ऐसे म्हणावे ना, परंतु जन राहेना काय करावे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे मी काय करणार. मला असं सुद्धा वाटतंय, नव्हे मला असं नाही, रामाला सुद्धा असं वाटतं की त्याला दर्शन सगळ्यांना द्यावं. पण असं काय होतं की लोक विचारच करत नाहीत.
मेंढरासारखी हाक जातोय म्हणून तो जातोय, तो जातोय म्हणून तो जातोय, कुणीही विचार करत नाही, कुणीही विवेक करत नाही. आणि मग जर असं असेल तर काय करावं? परंतु जनर आहे ना, काहीही करता येत नाही. लोक काय करतात? समर्थ फ्रस्ट्रेट होऊन हे विधान इथं लिहितात या दासबोधामध्ये की लोक थोर मरोनी जाती, त्यांच्या सुरता करोनी पाहती, तैसेची आहे हेही गती उपासनेची श्रीराम. समर्थ म्हणतात की आमची उपासनेची कन्सेप्ट काय आहे? उपासना करणं, साधना करणं म्हणजे काय? तर लोक थोर मरोनी जाती म्हणजे कोण? संत लोक असतील, आम्ही त्यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, आम्ही त्यांचे जयंत्या साजऱ्या करतो आणि काय करतो? त्यांच्या समाध्या बांधतो आणि काय करतो? आणि त्यांचे सण साजरे करून, समाध्या करून, उत्सव साजरे करतो आणि ह्यालाच आम्ही उपासना म्हणतो. हीच आमची उपासनेची गती किंवा उपासनेची कन्सेप्ट आहे. समर्थाने त्याला दृष्टांत दिलेला आहे की थोर व्यापार ठाकेना जनी, म्हणून केली रखतवानी, राजसंपदा तयाचेनी प्राप्त कैसी श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे म्हणजे थोडक्यात काय की वी टेक शॉर्टकट. म्हणजे एखाद्याला काय करायचंय? राज्य संपादन करायचं. ओके, आपण सध्याचं उदाहरण घेऊ. म्हणजे आपल्याला कळायला सोपं जाईल. आता समजा फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू की ट्रम्पला, अमेरिकेला इराण घ्यायचं आहे, पूर्णपणे इराण घ्यायचं आहे. आणि म्हणून त्याला काय वाटलं की आपण असं करू, एक बॉम्ब टाकू आणि इराण आपल्याला मिळेल. कारण का की त्यांनी व्हेनेझुएला तसं केलं होतं. त्याला वाटलं की व्हेनेझुएला सारखा इराण असेल आणि व्हेनेझुएलाच्या प्रेसिडेंटला मी आणलं म्हणजे मी इराणला सुद्धा त्या खोमेनीला मारल्यानंतर मला इराण मिळेल. म्हणून काय केलं? आय टेक अ शॉर्टकट. थोर व्यापार ठकेना जनी, म्हणून केली रखतवानी, राजसंपदा तयाचेनी प्राप्त कैसी श्रीराम. अरे व्हेनेझुएला आहे, इराण हा इराण आहे, दोन सारखे नाही. म्हणून यू कॅनॉट टेक अ शॉर्टकट. जसं व्यवहारामध्ये मी उदाहरण घेऊन सांगितलं, तसं समर्थाने इथं उदाहरण घेऊन सांगितलं, तसंच जर आम्हाला जर देव पाहायचा असेल तर आम्हाला देर इज नो शॉर्टकट. की मी थोडे दिवस करतो, साधना करतो, एक दिवसातून मी तासभर करतो, दिवसातून 2 तास करतो, आता मी फार फार वाढवतो आणि 2 तासाच्या ऐवजी 3 तास करतो, रिटायर्ड झालोय म्हणून. समर्थ म्हणतात की अरे चालत नाही रे बाबा. उपासना म्हणजे 24/7 365 डेज. मग ती उपासना म्हणजे काय हे आम्हाला कळलं पाहिजे. मग आम्ही प्रश्न विचारतो की अरे मी उपासना करत बसलो तर मग मी नोकरीला कसं जाणार? अर्जुनानं सुद्धा प्रश्न विचारला की अरे मी तुझं सारखे स्मरण कर असं म्हणतोयस, नामस्मरण कर म्हणतोयस, मग युद्ध कसं करू? समर्थ म्हणतात, गीतेमध्ये भगवंत म्हणतात की विचार कर, विचार केल्यानंतर तुला सगळं कळेल. त्याची सगळी उत्तरं दासबोधामध्ये दिलेली आहेत, गीतेमध्ये दिलेली आहेत. की ज्याला दासबोध कळलेला आहे, ज्याला गीता कळलेली आहे, ज्याप्रमाणे त्याचं आचरण ज्यानं केलेलं आहे वर्षानुवर्ष, त्याच्याकडे जा, त्याला विचार, प्रेमानं विचार. तो कधीही तुला तसा सांगणार नाही की कोथिंबीर विकत घेता येत नाही, विकत देता येत नाही. आणि म्हणून ही विद्या कधीही कुणीही फोर्सफुली घेऊ शकत नाही. हे इराण किंवा राज्य नव्हे, राजसंपदा नव्हे. म्हणून म्हणतात की अरे ह्याच्यासाठी फक्त विवेक आवश्यकता आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की बऱ्याच वेळेला लोकांना आम्हाला असं वाटतं की माझ्याकडे भाव असला की बास, माझी भक्ती आहे, मी श्रेष्ठ भक्त आहे, माझ्याकडे भरपूर भाव आहे, भोळा भाव आहे, आणि तो भोळा भाव असला की बास, मला काहीही प्रॉब्लेम नाही. असं जर कोणाला जर वाटत असेल तर इथं समर्थ सांगतात की म्हणून जितुका भोळा भाव, तितुका अज्ञानाचा स्वभाव, अज्ञाने तरी देवादिदेव पाविजेल कैसा श्रीराम. समर्थ म्हणतात, अरे प्रश्न विचारतात की अरे नुसता भाव, भोळा भावडा भाव असून काही उपयोग नाही, ते अज्ञानच आहे. अज्ञानाने तुला देवादिदेव आहे, तो राम म्हणजे इतका साधा सुद्धा नाही, तो अज्ञानाने कसा पावेल? कधीही शक्य नाही. अज्ञानी ज्ञान न माने, ज्ञातास अनुमान न माने, म्हणून सिद्धांची खुणे पाविले पाहिजे राम. म्हणून समर्थ म्हणतात, कारण का जो भोळा भाव असतो, माणूस काय म्हणतो की मला आता विचार करायला नको, मी फक्त भोळ्या भावानं मी त्या रामाला मिळवेल. समर्थ म्हणतात की अरे नाही दे राजा, तसं होत नाही. जर ज्ञान पाहिजे असेल तर अज्ञान तुझं दूर केलंच पाहिजे. पण त्याला ते मानवत नाही, तो म्हणतो की नाही मला हेच करायचंय. मग समर्थ म्हणतात ती कर, पण म्हणून सिद्धांची खुणे पाविले पाहिजे सिद्धांत. म्हणून सिद्धांत कधीही आम्हाला नाकारता येत नाही. सिद्धांत काय आहे? आमचा देव
हा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहे. तो अनलिमिटेड आहे, तो सत आहे, तो चित आहे, तो आनंद स्वरूप आहे. हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत आम्हाला कधीही नाकारता येत नाही. मग आम्हाला तो सिद्धांत मिळवण्यासाठी, तो सिद्धांताचा अनुभव येण्यासाठी काय करायला पाहिजे? समर्थ म्हणतात की माया सांडून मुळास जावे, तरीच समाधान पावावे, ऐसे न होता भरंगळावे, भलतीकडे श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे सोपं आहे. मग जे माया जी निर्माण केलेली आहे त्यांनी, की जो तो भगवंत सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी निर्गुण निराकार आहे, त्याचीच एक माया जी शक्ती आहे, त्या शक्तीच्या मुळाशी जा. कसं जा? 1 ते 198 समास. आता समर्थ हे सांगणार नाहीत की माया सांडून मुळास जावे, कसं सांगणार? अहो 198 समास त्यासाठीच सांगितलेले आहेत. 198 समास त्याचं निरूपण त्यासाठीच केलेलं आहे. आणि मग समर्थ म्हणतात की जर तू ते वाचलेस तर तुला माया सांडणं म्हणजे काय कळेल, मुळास जाणं म्हणजे कळेल, आणि मग तुला त्यातनं काय होईल? समाधान. म्हणून ज्यांनी खरोखर दासबोध ऐकलेला आहे, ज्यांनी दासबोध वाचलेला आहे, ज्यांनी दासबोधावर विचार केलेला आहे गेले 4.5 वर्ष, समर्थांची प्रतिज्ञा घेऊन सांगतो की त्यांना समाधान मिळालंच पाहिजे. त्यांचं मन शांत झालंच पाहिजे. त्यांच्या मनामध्ये आनंद आलाच पाहिजे. जर समर्थांनी सांगितल्याप्रमाणे जर केलेलं असेल तर हे झालंच पाहिजे. हे शास्त्रच आहे, शास्त्राची पॉवर आहे. जर त्या पद्धतीने जे सांगितलं त्या पद्धतीने केलं नाही तर आम्हाला समाधान नाही. मग आम्हाला काय करायला पाहिजे? व्हेरी सिंपल. आम्हाला समाधान आहे का? आम्हाला शांतता आहे का? आम्हाला आनंद आहे का? कालच्यापेक्षा आज आहे का? कालच्यापेक्षा आज सगळं असेल तर मी बरोबर मार्गावर आहे. जर मी नसेल तर मी डिटूर झालेलो आहे. म्हणजे थोडक्यात बघा, आम्हाला काय सांगितलं? गुगल मॅपचं कंडिशन्स काय सांगितल्या? की जर माझ्याकडे समाधान नसेल, माझ्याकडे शांतता नसेल, माझ्याकडे आनंद नसेल, म्हणजे काय? माझं जर मन विचलित असेल, माझं जर मन फ्रस्ट्रेटेड असेल, माझं जर मनामध्ये चिंता, काळजी, इन्सिक्युरिटी, टेन्शन जर असतील कालच्यापेक्षा आज जास्त, तर माझं काहीतरी चुकतंय. माझ्या साधनात, माझं आयदर साधना तरी चुकती आहे, माझी प्रोसेस तरी चुकती आहे, माझं देवाची कन्सेप्ट तरी चुकती आहे, मी डिटूर झालेलो आहे. समर्थ आम्हाला सावध करतात या समासामध्ये की तू सावध हो आणि तू परत पहिल्या समासाकडे जा, दुसऱ्या समाकडे जा किंवा 10व्या दशकाकडे जा. तू ठरव आणि तू काय कर? तू भलतीकडे आलेला आहेस, तू परत मार्गावर ये. माया उल्लंघया कारणे, देवासी नाना उपाय करणे, अध्यात्म श्रवण पंथेची जाणे, प्रत्ययाने श्रीराम. अध्यात्म श्रवण ग्रंथ म्हणजेच आपण मगाशी जी पॉइंट पाहिली की आत्मावारे श्रोतव्य, मंतव्य, निध्यास्तव्य. श्रवण कर अध्यात्माचंच, म्हणजे त्या देवाचं, म्हणजेच आत्मारामाचं श्रवण कर, मनन कर, निध्यासना कर. ऐसे न करिता लौकिकी, उगीच होते चुकामुकी, स्थिती खरी आणि लटकी, कैसी ऐसी ओळखावी श्रीराम. समर्थ अतिशय आईच्या भावनेने सांगतात. समर्थ म्हणतात की घाबरू नका, पण आय नीड टू इव्हॅल्युएट मायसेल्फ, आय नीड टू अनालाइज मायसेल्फ, आय नीड टू सी द फीडबॅक, आय नीड टू इंट्रोस्पेक्ट, की मी जे करतोय ते बरोबर करतोय का? मी डेस्टिनेशनला जाण्यामध्ये, भक्ती मार्गामध्ये जाताना मी बरोबर जातोय का? मी चुकलोय, डिटूर झालोय हे? तर खरी स्थिती काय आहे आणि खोटी स्थिती काय आहे हे आमचा मी ओळखलं पाहिजे. समर्थ म्हणतात की खोट्याच्या वाटे जाऊ नये, खोट्याची संगती धरू नये, खोटे संग्रही करू नये, काही एक श्रीराम, त्यातनं मला काहीही मिळणार नाही. दासबोध सांगणारे अनेक आहेत, दासबोधावर अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. सध्याच्या काळामध्ये युट्यूब चॅनलवर दासबोधामध्ये खचाखच भरलेला आहे. प्रत्येक जण सांगतो की मला दासबोध कळलेला आहे आणि याच पद्धतीने दासबोधाचा अभ्यास करावा. समर्थ म्हणतात की तो खरा आहे का खोटा आहे ते तू ठरव. त्याच्यातून जर तुला आनंद मिळणार असेल, त्याच्यातून तुझी प्रोग्रेस होणार असेल, हे तू ठरव. आणि मग तू ठरव खरं काय आणि खोटं काय. लोक म्हणतात पॉप्युलरिटीवर तू जाऊ नकोस, खोट्याचे वाटे जाऊ नये, खोट्याची संगती धरू नये, खोटे संग्रही करू नये, काही एक श्रीराम. तू पहिल्यांदा शोधून काढ. समर्थांनी सुद्धा सांगितलंय की आकड्याला 5 गुरु मिळतील, पण तू करू नकोस. कारण का? की
खोट्याचे वाटे जाऊ नये, खोट्याची संगती करू नये, खोटे संग्रही करू नये, काही एक राम. खोटे ते खोटेची खोटे, खऱ्याशी तगेना बालटे, मन अधोमुखे उपराटे, कोहिले पाहिजे साम. जर एखादा म्हणला की मी कुंडलिनी जागृत करून देतो, मी तुझा देवाला हे करून देतो, असे असतात ना हे की मी शॉर्टकट न जातात, हे 200 रुपये भरा, मी तुम्हाला डायरेक्ट देवाला दर्शन देऊन देतो. समर्थ म्हणतात की ते खोट्याचं खोटं आहे. खोटं एक कण सुद्धा खऱ्याच्या ठिकाणी राहू शकत नाही. देर इज नो शॉर्टकट इन द स्पिरिच्युअल सायन्स, देर इज नो शॉर्टकट इन अध्यात्म. मन जोपर्यंत अधोमुख आहे, मन जोपर्यंत मलिन आहे, मन जोपर्यंत चंचल आहे, तोपर्यंत आम्हाला काहीही मिळणार नाही. त्यामुळे देर इज नो शॉर्टकट. मनाला सुरुवात केलीच पाहिजे. कुठल्याही ठिकाणी असा, कुठल्याही एज मध्ये असा, कोणही असा, कुठंही असा, मनाला तुम्ही चेंज केल्याशिवाय आम्हाला कधीही रामाचं दर्शन होणार नाही. समर्थ म्हणतात, म्हणून काय कर तू, अध्यात्म श्रवण करीत जावे, म्हणजे सकळ फावे, नाना प्रकारची गोवे तुटून जाती. तुझे सगळे संदेह. बघा, अजून एक महत्वाचं समर्थांनी आम्हाला सांगितलंय की जेवढे आम्ही व्यवस्थित मार्गावर चाललेलो आहे का नाही हे कसं कळणार. तर एक म्हणजे माझा आनंद कमी झाला, चांगला झाला, जास्त झाला पाहिजे, माझी शांतता जास्त झाली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय, तर माझे प्रश्न कमी झाले पाहिजे, माझे डाऊट्स, माझे संदेह कमी झाले पाहिजे, माझा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, माझ्यामध्ये असे कॉन्फ्लिक्ट येता कामा नये. नाना प्रकारचे गोवे तुटून जाती श्रीराम. समर्थ म्हणतात की सूत गुंतले ते उकलावे, तैसे मन उगवावे, मानत मानत घालावे मुळाकडे श्रीराम. समर्थ म्हणतात की आपण म्हणतो ना की दोराचा गुंता झालेला असतो, आणि दोऱ्याचा गुंता झाला की ते हळूहळू आपण तो गुंता काढवण्याचा प्रयत्न करतो. तसंच हे मनाचं आहे. इथे फास्ट पेस चालत नाही, तातडी चालत नाही, कारण इथं मनाचं आहे. मन अतिशय पॉवरफुल आहे. तसं आम्हाला एक एक धागा, एक सूट, प्रत्येक दिवस साधना करत, प्रत्येक क्षण साधना करत, उपासना करत, मनाला चेंज करत मुळापर्यंत जावं लागतं. आणि म्हणून इथे घाई चालत नाही. किती वर्षात मला रामाचं दर्शन होईल हा प्रश्नच इथं उद्भवत नाही. किती दिवसात माझं मन शुद्ध होईल हाही प्रश्न निरर्थक आहे, कारण किती वर्ष तू मन मलिन केलेलं आहेस ते तू सांग, म्हणजे मग तुला मी सांगू शकेन की किती वर्षात तुझं मन शुद्ध होईल. म्हणून समर्थ म्हणतात की सूत गुंतले ते उकलावे, तैसे मन उगवावे, मानत मानत घालावे मुळाकडे श्रीराम. म्हणजे फक्त काय आहे की मनाला तू अधोमुख आहे ते ऊर्ध्वमुख कर, मन हे बहिर्मुख आहे ते अंतर्मुख कर, बाकी काहीही नाही. ऍक्च्युली म्हणलं तर अध्यात्म, म्हणलं तर दासबोध अतिशय सोपा आहे, आणि म्हणलं तर तो अतिशय अवघड आहे. सकळ काही कालवले, त्या सकळाचे सकळ झाले, शरीरी विभागले सकळ काही श्रीराम. काय ते येथेची पहावे, कैसे ते येथेची शोधावे, सूक्ष्माची नावे 14 नावे येथेच समजावी श्रीराम. म्हणून समर्थांनी ते आता सगळं आपल्याला मागच्या वेळेला सांगितलेलं आहे. समर्थपूर्वक शेवटी सांगतात की निर्गुण निर्विकारी एक, ते सर्वाठाई व्यापक, देहामध्ये ते निष्कळंक आहे की नाही श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे हे सूक्ष्म निरूपण आहे, तो निर्गुण निराकार आहे, तो निर्विकारी आहे, तो एकच आहे, तो सर्वांच्या ठिकाणी व्याप्त आहे, तो सर्व देहांमध्ये आहे, आणि सर्व देहांमध्ये असून सुद्धा तो निर्विकारी निष्कळंक आहे का नाही. आणि मग ते करण्यासाठी समर्थ म्हणतात की साधना दिलेली आहे, मागचे निरूपण सांगितलेली आहेत. मूळ माया संकल्प रूप, ते अंतःकरणाचे रूप, जड चेतवी चैतन्य रूप, तेही शरीरी आहे. समान गुण गुण साम्य, सूक्ष्म विचार तो अगम्य, सूक्ष्म साधू जाणते प्रणम्य, तया समजता समर्थ स्वतः म्हणतात. किती समर्थ नम्र आहेत बघा. समर्थ म्हणतात की जे असा विचार करतात, सूक्ष्म विचार करतात, स्वतः सगळं सांगितलं आणि अशा पद्धतीने जे विचार करतात तो साधू आहे असं समर्थ म्हणतात. आणि जर तो साधू असेल, तो कुठलेही कपडे घातलेले असेल तरी काही हरकत नाही, त्यानं साधूची वस्त्र घातली नसेल तरी चालेल, काही हरकत नाही, पण तो माणूस साधूच आहे, कारण तो सूक्ष्म विचार करू शकतो. सूक्ष्म विचार करण्याची कपॅसिटी त्या माणसामध्ये आहे, म्हणून तो साधू आहे, आणि म्हणून मी त्याला नमस्कार करतो असं समर्थ म्हणतात.
आणि समर्थ परत उदाहरण देतात की समर्थ म्हणतात की द्विधा भासते शरीर वामांग दक्षिणांग विचार तोची अर्धनारी नटेश्वर पिंडी ओळखावा श्रीराम. समर्थ म्हणतात की आपल्याला सगळ्यांना मेडिकल सायन्स मध्ये आम्ही शिकलेलो आहे काय, तर डावा भाग डावा डोक्याचा उजवी बाजू शरीराची डावी बाजू सांभाळते आणि व्हाईस वर्सा. आणि म्हणून वामांग दक्षिणांग विचार द्विधा भासते शरीर तोची नारी अर्धनारी नटेश्वर पिंडी ओळखावा श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे जसं वामांग दक्षिणांग असं दोन आहेत, इकडचा भाग तिकडचा भाग हे बघतात, याचाच अर्थ काय आहे की अर्धनारी नटेश्वर आहे आणि तो कुणामध्ये, पिंडीमध्येच आहे, माझ्या शरीरामध्ये आहे. तोची प्रकृती पुरुष आहे, तोच प्रकृती पुरुष आहे, तोच शिवशक्ती आहे, तोच ईश्वर आहे, षडगुणेश्वर आहे. म्हणजेच या शरीरामध्ये मिक्स होऊन तोच शिवशक्ती आहे. म्हणजे बघा की देव कुठे आहे, सूक्ष्म निरूपण आहे हा समास. शेवटी समस्त सांगतात की अरे तो सर्वशक्तिमान सर्वव्यापी आणि सर्वज्ञ आहे. तो सर्वव्यापी म्हणजे माझ्या शरीरामध्ये असणार का नाही, कारण मी सुद्धा या युनिव्हर्सचा एक भाग आहे की नाही. मग जर मी या युनिव्हर्स मध्ये जर आहे तर तो माझ्यामध्ये सुद्धा असलाच पाहिजे. आणि तो कसा आहे, तो प्रकृती पुरुष या म्हणून आहे, तो अर्धनारी नटेश्वर म्हणून आहे, तो शिवशक्ती म्हणून आहे, तो षडगुणेश्वर म्हणून आहे. याच शरीरामध्ये तो आहे. आणि म्हणूनच त्याला मी महत्त्वत्व म्हणतो. त्यासीच म्हणजे महत्त्वत्व जेथे त्रिगुणाचे गुणत्व अर्धमात्रा शुद्ध सत्व गुणक्षोभिणा श्रीराम. हे सगळं आपण मागच्या समासामध्ये केलेलं आहे. त्यात आपण आता परत बघायला नको. त्रिगुणे चालते शरीर प्रत्यक्ष दिसतो विचार मुळीच्या कर्दमाचे शरीर ऐसे जाणावे श्रीराम. अशा पद्धतीने शरीरामध्ये असताना 24/7 365 डेज विचार करत असताना अशा पद्धतीने देवाचा विचार करावा. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. आता असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे ते काय म्हणतात, मग देव कुठे आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. म्हणजे काय, मी इथून उठलो बेंगलोरला गेलो, इथून उठलो फ्लाईट घेतली अमेरिकेला गेलो, मग या सगळीकडे तो आहे. मग तो कसा आहे, शरीराने नाही तर तो या मनाने, या निर्गुण निराकार असलेल्या तत्वानी तो माझ्याकडे आहे. म्हणूनच ते महत्त्वत्व त्रिगुणाचं गुणत्व शुद्ध मात्रा शुद्ध सत्व गुणक्षोभिणा श्रीराम. त्रिगुणे चालते शरीर प्रत्यक्ष दिसतो विचार मुळीच्या कर्दमाचे शरीर ऐसे जाणावे श्रीराम. मन माया जीव हाही दिसतो स्वभाव. म्हणजे आम्हाला माझ्याच मध्ये मन दिसतं, माझ्याच मध्ये माया दिसते, हा जीवही दिसतो, पिंड दिसतो, ह्याच्यामध्ये विकार दिसतात, सगळं काही दिसतं. पण या सगळ्या विकारांमध्ये, या पिंडांमध्ये मन माया जीव या कर्दमामध्ये, या चिखलामध्ये सुद्धा तो कसा आहे, तो निश्चल आहे, तो अविकारी आहे, तो त्याच्या तत्वानी आहे, तो निर्गुण निराकार शुद्ध आहे, तो साक्षी आहे, तो शाश्वत आहे. म्हणून म्हणतात की पिंड पडता अवघेची जाते परंतु परब्रह्म राहते शाश्वत समजो न मगते पुढं धरावे श्रीराम. असं अर्थ म्हणतात की एवढंच आहे की हे पिंड पडणार आहे, या पिंडामध्ये त्रिगुण आहेत त्यामुळे तेही पडणार आहेत, या पिंडामध्ये माया आहे ही पडणार आहे, ते मायेमध्ये जाणार आहे, या पिंडामध्ये आकाश वायू अग्नी हे सगळं आहे तेही जाणार आहे. मग सगळं जाणार, मग काय राहणार, फक्त एकच राहणार आणि ते म्हणजे परब्रह्म राहणार. मग हे जर राहणार असेल तेच शाश्वत आहे, मग ते जर शाश्वत असेल तर मग दृढ धर, संपलं काम, तोच तुझा देव आहे. आणि म्हणूनच हे मला समजण्यासाठी हे सूक्ष्म निरूपण हा समास आहे. कारण तो शाश्वत आहे, तो परब्रह्म माझ्या आतच आहे हे समजण्यासाठी मला सूक्ष्म मन पाहिजे, शुद्ध मन पाहिजे, अंतर्मुख मन पाहिजे, ऍक्सेप्टिंग माइंड पाहिजे, सिंपल माइंड पाहिजे, कॉन्फ्लिक्ट रहित माइंड पाहिजे, विकार रहित माइंड पाहिजे. त्याच वेळेला मला समजेल की ते शाश्वत परब्रह्म माझं स्वतःच स्वरूप आहे, माझं स्वतःच स्वरूप, याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. आणि एकदा कळल्यानंतर मी त्या स्वरूपाला दृढ धरून राहतो. आम्ही त्या विठ्ठलाचे पाय कधीही सोडत नाही. मग विठ्ठल आणि आम्ही दोन्हीही एकच होतो. देव पहावयासी गेलो, देव होनिया झालो, अशी अवस्था होते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे
सूक्ष्म निरूपण नाम समास नववा. हरि ओम तत्सत. दादा प्रार्थना म्हणू. हो. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुची सावरी दयाळा, तुझा तुची सावरी दयाळा, कल्याण करी देवराया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया. कुठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहली दयाळा, आरंभिली बोहली दयाळा, कल्याण करी देवराया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया. कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. छान, अतिशय छान म्हणलं. मी नेहमीप्रमाणे लाईन्स ओपन केलेल्या आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ अनम्यूट करून काही जर शंका असतील, काही प्रश्न असतील, काही कॉमेंट्स असतील तर विचारू शकतो. अर्पिताई. जय श्रीराम. जय श्रीराम. फारच छान. हा सीजी. हा बोला. मला एक अशी शंका, म्हणजे मागच्या जो आपलं स्वाध्याय हे झाला, समाज झाला, त्याबद्दल एक शंका आहे मला. स्थूल शरीर झालं, सूक्ष्म शरीर कळलं, कारण शरीर मला लक्षात येते पण बसल व्यवस्थित लक्षात आलं नाहीये. मला परत सांगाल का जरा समजावून? सांगतो. ओके. कारण शरीर म्हणजे स्थूल शरीर म्हणजे माझं आता दिसतंय ते, सूक्ष्म शरीर म्हणजे माझं मन. बरोबर, करेक्ट. आणि कारण शरीर म्हणजेच त्या मनामध्ये असलेलं अज्ञान. मग हे अज्ञान म्हणजे काय, की कशाबद्दलचं अज्ञान? तर आता जो आपला जो विषय चाललेला होता की देव काय आहे याच्याबद्दल असलेलं अज्ञान. म्हणजे हे अज्ञान म्हणजे माझं कारण शरीर आहे. ओके. अज्ञान म्हणजे मग कारण, मग त्याला मग ते नक्की मग काय आहे, तर त्याला आनंद हे सुद्धा म्हणलेलं आहे. म्हणजे त्याला आनंद का म्हणलं, तर आज आम्ही जर आमचं सगळ्यांचं एक असं समज आहे की जर मला सुख
समाधान, शांतता, आनंद जर पाहिजे असेल तर मला काही गोष्टी मिळवल्या पाहिजेत. बरोबर आहे ना? म्हणजे काय होतं, तर मी जॉब करतो, संपत्ती मिळवतो, पैसे मिळवतो, महिन्याच्या शेवटी मला पगार मिळाल्यानंतर मी आनंदी होतो. ते पगार मिळाल्यानंतर मी कार घेऊ शकतो, माझा EMI फेडू शकतो, म्हणजे घराचे हप्ते फेडू शकतो, मी अनेक गोष्टी माझ्याकडे ज्या नाहीत त्या घेऊ शकतो, मी व्हेकेशनला जाऊ शकतो, मी वेगवेगळ्या गोष्टी ज्या नाहीत त्या माझ्याकडे मिळवू शकतो. मला संपत्ती बरोबर जर पोझिशन असेल, सत्ता असेल, मी कुठला तरी अधिकारी असेल, मी जज असेल, मी डिस्ट्रिक्ट जज असेल, मी अशा पद्धतीने मी ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि ते मिळवायला शास्त्रामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. शास्त्रामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष सांगितलेलंच आहे. धर्माच्यानं आम्ही हे सगळं मिळवावं याच्यासाठी सांगितलेलंच आहे. पण हे आम्ही काय करू शकतो की आम्ही म्हणतो की हे मिळवणं हेच माझं कर्तव्य आहे, हे मिळाल्याशिवाय मला आनंद मिळणार नाही, हे मिळाल्याशिवाय मला सुख मिळणार नाही, हे मिळाल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही, हे माझं अज्ञान आहे. कारण ह्या गोष्टी मला पाहिजेत कबूल, ह्या मला कुणीही शास्त्रामध्ये त्याला नकार दिला नाही. तू संपत्ती मिळव, तू कार घे, तू 3 BHK घे, तू पोझिशन कर, सगळं काही कर. पण हे लक्षात ठेव की हे सगळं तुला कम्फर्टेबल लाईफ मिळवण्यासाठी आहे. याच्यातून तुला शांतता मिळणार नाही, याच्यातून तुला कधीही आनंद, शाश्वत आनंद मिळणार नाही. जरी तुला शांतता मिळाली, जरी तुला तो आनंद मिळाला, तो तात्पुरता आहे, क्षणिक आहे, काही काळापुरता आहे. परत तुझं आनंद जाणार. असा येणारा जाणारा आनंद कसा खरा असू शकेल? असा येणारा जाणारा देव खरा कसा असू शकेल? हे जे देवाचं स्वरूप आहे हे माझं अज्ञान आहे. म्हणून प्रत्येक वेळेला कारण शरीर म्हणजे हे माझं अज्ञान आहे. आणि हे मला अज्ञान कधी दूर होईल की ज्या वेळेला मला कळेल. आणि दासबोधाचं प्रयोजन हे त्यासाठीच आहे, गीतेचं प्रयोजन यासाठीच आहे की अरे ह्यावेळेला मला कळेल की अरे खरंच एवढं सगळं ऐकल्यानंतर मला त्याच्याबद्दल एवढं आता आसक्ती वाटत नाही. मला त्याच्याबद्दल, आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हे वैराग्य निर्माण झालेलं असलंच पाहिजे, कारण होतच ते. कारण ज्या वेळेला आम्हाला कळतं की या शास्त्राच्या श्रवणामुळे की अरे या सगळ्या मटेरियल गोष्टी आम्हाला पाहिजेत, त्याच्यासाठीच आम्ही आयुष्यभर घातलं, पण या मटेरियल गोष्टी आम्हाला शाश्वत आनंद देऊ शकत नाहीत. ते आमच्या म्हणजे थोडक्यात विज्ञान किंवा टेक्नॉलॉजी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आम्हाला कम्फर्टेबल लाईफ देतो जरूर, पण आम्हाला तो आनंद देऊ शकत नाही. हे ज्यावेळेला स्टेटमेंट आम्हाला लक्षात येतं त्यावेळेला काय होतं की आम्ही आमच्या मनातलं जे आसक्ती आहे या सगळ्या गोष्टीबद्दलची ती कमी होते. आणि हे समजणं, हे ज्ञान होणं, ते उमजणं, कळणं हेच कारण शरीराचं फंक्शन आहे. आणि कारण शरीराचं फंक्शन म्हणजे कारण शरीर वेगळं आहे का? नाही, ते मनाचंच एक फंक्शन आहे. फक्त त्याला एक संज्ञा दिली की मनामध्ये जे एक अज्ञान आहे त्याला आम्ही कारण शरीर म्हणतो. म्हणजे कारण शरीर हे वेगळं कुठं नाहीये, ते माझ्या मनामध्येच आहे, सूक्ष्म शरीराचा तो एक भाग आहे. आणि म्हणून ज्या वेळेला मी हे शरीर सोडतो, स्थूल शरीर सोडतो, त्यावेळेला मी सूक्ष्म शरीर ज्यावेळेला सोडतो त्यावेळेला मी माझं अंतःकरण आणि कारण शरीर म्हणजे माझं अज्ञान दोन्हीही घेऊन जातो. आणि म्हणून भगवंतांनी गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या वेळेला एका जन्मामध्ये, मनुष्य जन्मामध्ये, ज्या वेळेला तू हे सगळं वाचतोस, अध्यात्म वाचतोस, दासबोध वाचतोस, आणि हे तुला समजलं, तुला कळलं, ज्ञान झालं की अरे देव काय आहे, देवाचं स्वरूप काय आहे, आनंदाचं स्वरूप काय आहे, हे ज्यावेळेला मला कळतं त्यावेळेला ऑटोमॅटिकली माझं कारण शरीर संपतं, माझ्या कारण शरीराचा निराश होतो ऑटोमॅटिकली. आणि म्हणून मग मला पुढचं शरीर मिळत नाही. हे शरीर संपल्यानंतर एकदा ज्यावेळेला कळलं, त्याचा सिक्वेन्स कसा आहे की कारण शरीर असल्यामुळं मला सूक्ष्म शरीर आहे, म्हणजे कारण शरीर सूक्ष्म शरीराला निर्माण करतं, सूक्ष्म शरीर निर्माण झाल्यामुळे
स्थूल शरीर निर्माण होतं. आणि स्थूल शरीर निर्माण झाल्यामुळं मला हे शरीर मिळालं आणि मग मी उपभोगायला लागलो. बघा sequence आहे. लक्षात आलं का? जर वा वा थोडक्यात सुंदर. काय आहे की जर हे शरीर पडण्याच्या आधी मला काहीही इच्छा नाही, मला काहीही भोगायचं नाही, मला काहीही मिळवायचं नाही, जे जे काही आहे त्याच्यामध्ये मी आनंदी आहे, सेल्फ कंटेंटेड आहे, कृतकृत्य आहे. भगवंतानी मला या आयुष्यामध्ये सर्व काही दिलं, दासबोध ऐकण्याची संधी दिली, त्याच्यावर विचार करण्याची संधी दिली. त्यामुळं आता मला राम कुठे आहे तेही कळलं, माझं कर्तृत्वही मला कळलं, माझ्याकडे आता अभिमानही शिल्लक नाही, माझं स्वतःचं कर्तृत्व नाही, मी हे सगळं केलं हे त्या रामामुळे केलं. नवे नवे माझा संसार सुद्धा रामानच सांभाळला, आता हे शरीर सुद्धा रामच सांभाळतो आहे. आता मला काहीही घ्यायचंही नाही, काहीही मिळवायचंही नाही, मी आता तृप्त आहे. ही अवस्था येणं आणि या अवस्थेमध्ये शरीर पडणं म्हणजे कारण शरीर निराश होणं होय. हे अवस्था होणं म्हणजेच कारण शरीर म्हणजेच पूर्णपणे अज्ञान दूर होऊन ज्ञान होणं होय. म्हणून माझा म्हणजे इथे व्याख्या म्हणजे थोडक्यात त्याचं एक्सप्लेनेशन मला असं वाटतं की शाश्वत सुख कशात आहे, शाश्वत आनंद कशात आहे, ह्याचं अज्ञान असणं म्हणजे कारण शरीर. बरोबर बरोबर अगदी बरोबर. हा तेच मला लक्षात कारण शरीराचा कुठला भाग असा वेगळा आहे असं मला वाटत होतं, पण आता एकदम क्लिअर झालं बरं का दादा. थँक्यू. अच्छा. अर्पिताई तुम्ही काहीतरी बोलायला चालू केलं होतं माझ्यामध्ये. हो नाही, फारच छान. या दादाने प्रश्न विचारल्यामुळं खूप म्हणजे अजूनही उलगडा झाला. नाही, आणि आजच्या ह्याच्यातलं तर फारच छान. एक तर एकादशी तिथी आहेच, कामता एकादशी, आणि या दिवशी हे सगळं आम्हाला दासबोध आणि रामदासांचे विचार ऐकायला मिळाले. ही खरंच सुवर्ण संधी होती आज. आणखीन त्याच्यामध्ये तुम्ही फार सुंदर म्हणजे ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण, किंवा देव सदा सर्वदा सन्निध आहे, पण त्याच्यासाठी विचार करायला पाहिजे, विवेक, आणि त्याच्यासाठी शॉर्टकट कुठलाही उपयोग नाही. हे एक फार छान म्हणजे हे झालं. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मनाचा आहे, की जे आपलं अधोमुख आहे, मलिन आहे, तोपर्यंत आपल्याला रामदर्शन होणार नाही. आणखीन फारच म्हणजे हे सगळं खरं म्हणजे सगळं माहितीत होतं, पण अजूनही ते खोलपणे कळलं की त्याचा आता आपण अंगीकार केला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा. नुसतं कळून उपयोग नाही, ते मनात अंतरात समजणं पाहिजे. आणि हे जे तुम्ही सांगितलं की दासबोध ऐकणे आणि समजून घेण्याची आपल्या ह्या जन्मात आपल्याला संधी मिळाली, हेच रामाने आपलं खूप म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक अर्ध तरी करून दिले. आणि आता दादानी प्रश्न विचारल्यामुळं तर अजूनही किती सुंदर रीतीनं कळलं की शाश्वत आनंद कसा आहे आणि तो कसा मिळवायला पाहिजे. आणि हे म्हणजे आता आपण त्या एकेका पायरीवर चढतोच आहोत, पण ह्या आपल्या एक एक प्रश्नोत्तरांनी किंवा विचार सगळ्यांनी खरं म्हणजे विचार आपले प्रकट केले पाहिजेत, म्हणजे फार छान वाटेल. आणि आता तर हा पुढचा तर मला वाटतं शेवटचाच आपला असणार आहे दासबोधाचा. आपला जे हे म्हणजे तर त्यावेळी सर्वांनी व्यक्त व्हावं आणि काय काय कळलं ते समजावं, म्हणजे दुसऱ्यांच्या विचारातनं आपलं ज्ञान अजून वर्धन होईल. आताच दादानी प्रश्न विचारल्यामुळे किती कारण शरीराविषयी आपल्याला कळलं. असं आपले संशय किंवा आपल्याला जे कळलंय हे सगळ्यांनी व्यक्त व्हावं. इथं काही आपल्याला कोणी परीक्षा घेत नाहीये, किंवा इथं काही बक्षीस देत नाहीये, किंवा इथं काही स्पर्धा नाहीये. तर इतके जे आपण साधक आहोत, आता जवळजवळ कमीत कमी 30-35 तरी प्रत्येक वेळी हजर असतात असं माझ्या अंदाजाप्रमाणे. तर प्रत्येकाने व्यक्त होऊन आपापले विचार प्रकट करावेत. त्याच्यामुळे सुद्धा खूप जणांचे संशय म्हणजे निराकरण होईल. आता आजच कारण शरीराविषयी किती सुंदर कळलं. म्हणजे नुसतं आपण कारण सूक्ष्म आणि स्थूल शरीर असं एक थोडं म्हणजे माहित होतं थोडं, पण ह्याच्यामुळे अजून आपली ज्ञानात भर पडली. तर हे सर्व साधकांनी करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण दादा जे सांगतात ते आपल्याला किती कळलं हे त्यांनाही कळणं आणि आपल्यालाही कळणं फार महत्वाचं आहे.
तसं की जन्म गेले तरी हे कळणं कठीण आहे, पण निदान थोडं तरी आपण ह्या मार्गात चाललो आहोत. तर आता आपल्याला म्हणजे बहुतेक साधक 50च्या पुढचेच आहेत. कमीत कमी तरुण म्हटलं तरी 50 वय असणार आहे प्रत्येकाचं, असं मला आपलं एक वाटतंय. तर सर्वांनी त्याच्यावर जास्ती, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, तर त्या वेळाचा सदुपयोग करावा असं एक माझी मनापासून सगळ्यांना विनंती आहे. एवढंच. हे राम करून छान. घेणार आहे, पण असं एक मनातनं वाटतंय. जय श्रीराम. जय श्रीराम. चांगला तुम्ही एक विचार सगळ्यांच्या समोर मांडला आणि आय थिंक सगळ्यांनी त्याच्यावर विचार करावा. आणि हे तर नक्कीच आहे की जसे जसे आमचं प्रगती होत जाते तसं तसे माझे प्रश्न कमी होत जातात. जसं जशी माझी प्रगती होते तसं तसं माझे डाऊट्स, संदेह कमी होतात. ते डाऊट्स असतील, माझ्याविषयी डाऊट्स असतील, समाजाविषयी डाऊट्स असतील, देवाविषयी डाऊट्स असतील, कशाबद्दलही डाऊट्स असतील, म्हणजे एकच होतं की आम्ही शांत शांत होतो. आम्ही आम्ही या जीवनामध्ये जगत असताना, या आयुष्यामध्ये जगत असताना आमच्या पुढे अनेक प्रश्न आहेत, अनेक आव्हान आहेत, अनेक त्यामुळे या सगळ्या चॅलेंजेस मधून आमच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात, मोह संदेह निर्माण होतो. आणि म्हणून गीता सुद्धा सगळ्यात शेवटी संपताना कृष्ण विचारतो किंवा आता तुला समजलं ना, तर अर्जुन फक्त एकच सांगतो की नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा. माझा मोह नाहीसा झाला, आता मी काय झालो, मला स्मृतिर्लब्ध्वा म्हणजे मी कोण आहे हे मला कळलं. आणि मग मी आता, पूर्वी मी अर्जुन म्हणून युद्ध करणार होतो, आता मी अर्जुन म्हणून युद्ध करणार नाही. करिष्ये वचनम तव. आता फक्त मी, तू आहेस, तू सांगतोयस म्हणून मी युद्ध करणार आहे, बाकी काही नाही. हेच सेल्फ रिअलायझेशन आहे, हेच आय थिंक अध्यात्म आहे. म्हणजे बाकी अध्यात्म ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. आणि तेच तुम्ही मागच्या वेळीच सांगितलं होतं की हा ग्रंथ म्हणजे आरसा आहे. आता आपल्याला त्याच्यात आपलं प्रतिबिंब दिसायला लागले की आपण कुठपर्यंत चाललोय किंवा काय आपली प्रगती होतीये, हे आपलं आपणच विवेकानं आणि विचारानं समजून घेतलं पाहिजे. आणि हे सगळी जण करत असणार आहेत, त्याच्याशिवाय काही ते उपस्थित राहू शकत नाहीत. जर त्यांच्या मनात जर ह्याविषयी आस्था किंवा कळकळ, जे म्हणजे आपल्याला जाणून घेण्याची इच्छा नसली, तर इतके साधक येणारच नाहीत. म्हणजे एक मला फार जाणवतंय की सगळे अगदी शेवटपर्यंत थांबतायत, सगळेजण ऐकतायत. हे फार म्हणजे, आणि तुमचं सांगणंही त्याच्यात फारच सुंदर आहे, त्यामध्ये प्रश्नच नाहीये. तर आणि आपल्याला म्हणतात तसं जंतूनाम नरदेह दुर्लभम, हा मनुष्य जन्म मिळालाय, त्याचं सार्थक व्हावं एवढीच समर्थांच्या चरणी प्रार्थना. फारच छान. अजून काही क्वेश्चन्स असतील तर नाहीतर मग 5 मिनिटं मी थांबतो, नाहीतर मग सेशन क्लोज करतो. ठीक आहे, मी रेकॉर्डिंग थांबवतो.